संदर्भातनं नरेंद्र दाभोलकर यांचा खून असेल किंवा अगदी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा सुद्धा खून असेल, त्या संदर्भातली चर्चा सुद्धा त्या निमित्तानं मागे पडू नये आणि ती चर्चा सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा त्याच अनुषंगानं करण्याची गरज आज उभी ठाकलेली. आपण काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केलेले आहेत. सनातन संस्थेमध्ये तरुण मुला-मुलींचं ब्रेनवॉश केलं जातं, या पालकांच्या आरोपामध्ये तथ्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. कारण आणखीन 2 पालक आपल्या समोर आलेले आहेत, त्यातले एक पालक त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत असणार आहेत. सनातनवरती कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत का, हा सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. आणि सनातनवर आधी महाराष्ट्रानं कारवाई करावी असं म्हणणारं गोवा सरकार सनातनला छुपा पाठिंबा देतंय का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत आणि त्या निमित्तानं आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. आपल्यासोबत लोअर परेल स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, जे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष आहेत. सनातनची बाजू ते इथे आपल्यासमोर मांडणार आहेत. शिरीष इनामदार आपल्यासोबत आहेत, माजी पोलीस अधिकारी. हमीद दाभोलकर आपल्यासोबत आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते. डॉक्टर आशिष देशपांडे मानसोपचार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, ज्यांच्याकडनं आपण एकूण जे आरोप गेल्या काही काळात होत आहेत मानसोपचाराच्या संदर्भामधनं मानसिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि प्रियांका स्वामी नावाची जी सनातनची साधक आहे, जी सनातनच्या ताब्यात आहे असं तिचे वडील म्हणतात, ते राजेंद्र स्वामी आपल्यासोबत आता आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. अर्थात ही चर्चा करताना पहिल्या टप्प्यामध्ये आपण ही चर्चा करणार आहोत की सनातन नेमकं आहे काय, आणि सनातन हा एक कल्ट आहे का, एक संप्रदाय आहे का, आणि नुसता संप्रदाय असताना या संप्रदायात ज्या काही गोष्टी घडत आहेत, जे गंभीर आरोप त्यांच्यावरती लावले जात आहेत आणि ज्या गंभीर आरोपांच्या अंतर्गत अनेक काही गूढ गोष्टी समोर सुद्धा येताना दिसत आहेत, ज्याची उत्तर सनातन त्यांच्या पद्धतीनं देत आहे आणि त्यांच्यावरती आरोप करणारे जे बाकीचे कार्यकर्ते ते सुद्धा त्यांच्या परिणती उत्तर देतात. या संदर्भातनं मुळात सनातन नेमकं काय आहे हे आपण पहिल्या या टप्प्यामध्ये विचारणार आहोत. पहिला प्रश्न त्यानिमित्ताने शिरीष इनामदार तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर गेले काही काळात ही संस्था विविध कारणामुळे, विविध कारणं असतील, त्याच्यामध्ये अगदी गंभीर खुनासारखे आरोप असतील, इथल्या विचारवंतांना मारण्यात आल्याचे आरोप असतील, आणि त्या संदर्भातनं एका माणसाला आता अटकही झालेली आहे आरोपी म्हणून. अर्थात इतके गंभीर आरोप लागलेले आहेत. आणि दुसरीकडे काही लिखाण आहे जे अतिशय विखारी आणि विषारी असं लिखाण आहे. त्या लिखाणाच्या संदर्भामधून सुद्धा सनातनवरती गंभीर आरोप आहेत आणि त्या लिखाणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अजून त्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाहीत. यापूर्वी गोव्यामधला ब्लास्ट असेल, ठाण्यामधला बॉम्बस्फोट असेल, या संदर्भामध्ये सुद्धा सनातन या संस्थेचं नाव आलेलं आहे. एकूण ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जर अशा प्रकारची एखादी संघटना काम करते आणि त्याच्यावरती इतक्या लगातार काही वर्षभर त्यांच्यावरती जर असे गंभीर आरोप होत असतील, तर एक पोलीस अधिकारी म्हणून तुमच्या मनात काय प्रतिक्रिया आहे? एक पोलीस व्यवस्था म्हणून अशा वेळेला अशा संस्थेची जी भाषा आहे, त्या भाषेला कशा प्रकारे आक्षेप घेतले जाऊ शकतात आणि त्यांच्यावरती बंदीची जी मागणी आहे ती कितपत रास्त आहे असं तुम्हाला वाटतं? आपण प्रश्न फार थोडक्यात विचारलाय, उत्तर खूप विस्तृत देण्यासारखं आहे. 3 मुद्द्यांना स्पर्श करणारे मी. नंबर 1, पोलीस अधिकारी म्हणून याचा कायदेशीर, ज्याला लॉ ऑफ द लँड म्हणतात, आपल्या देशांच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यातूनच परामर्श घेता येईल, त्याप्रमाणे कारवाई करेल. माझे मित्र वकील साहेब हे सुद्धा त्याला सहमत होतील की प्रत्येक गोष्ट ही कायद्यानेच व्हायला पाहिजे. तुमच्या प्रश्नाचा गर्भित अर्थ मला समजला, कदाचित पुढच्या मुद्दा तुमचा त्याच्यावर येईल म्हणून आधीच सांगतो. पोलीस अधिकारी म्हणून परत की एक विकल्प असतो अशा संघटनांवर बंदी घालणे. एखाद्या व्यक्तीला राज्यबंदी किंवा प्रांतबंदी, जिल्हाबंदी करणे, एखाद्या पुस्तकावर बंदी घालणे, एखाद्या संघटनेला बंदी घालणे हे भारतासारख्या लोकशाही देशामध्ये नेहमी काउंटर प्रोडक्टिव्ह ठरतं. कारण बंदी घातल्यावर कार्यकर्ते आणि हालचाली भूमिगत होतात आणि गुप्तवार्ता मिळवणं अवघड जातं. अशा प्रकारे त्याचा परिणाम होतो. एकच मिनिट तुम्हाला थांबवतो, कारण आपण इथे जे डिजिटल क्लॉक लावलेला आहे ज्याच्यामध्ये 1-1 मिनिट सुरुवातीला आपण सगळ्यांना संधी देतोय, सगळ्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देतोय आणि त्यानंतर आपण ही चर्चा अधिक खोली करणार आहोत. आपल्यासोबत हमीद दाभोलकर आहेत. हमीद दाभोलकर, पुन्हा हाच प्रश्न आहे, म्हणजे एक कल्ट म्हणून, एक संप्रदाय म्हणून हा
सगळा प्रकार घडताना दिसतोय. गेले काही काळामध्ये तुमच्यासह अनेकांनी गंभीर आरोप लावलेले आहेत. लगातार त्याच्याबद्दल च्या कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत आणि असं असताना सुद्धा आत्ताच्या वातावरणामध्ये आता आपल्याकडे आयबीएन लोकमतला आज दिवसभरामध्ये 2 पालकांनी सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आणखीन 2-3 त्यांच्या ताब्यातल्या ज्या काही त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर असलेल्या ज्या साधक आहेत महिला, त्या सुद्धा त्यांच्याबरोबर असताना आपण बघितलेल्या आहेत. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? एक प्रकारचं गूढ गंभीर आणि संशयी वातावरण कशामुळे आणि काय त्याचा उद्देश असावा असं वाटतं? मला 2-3 ठोस मुद्दे मांडायचे आहेत. एका मिनिटात पहिल्यांदा तुमचा मूळ मुद्दा ऐकूया आणि मग पुढे आपण. अगदी हो, निश्चित. पहिली बाब अशी आहे की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने यांच्याविषयी स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे, कारण की यांचा दहशतवादी कृत्यांशी संबंध दिसून आलेला आहे. त्यांनी हिंसेचं समर्थन अनेक वेळेला केलेलं आहे. दुसरी बाब अशी की या संस्था संघटना ज्या स्वरूपात काम करतायत ते समाजाला घातक आहे. जे धर्माशी त्याचा संबंध जोडणं अत्यंत चुकीचं आहे आणि सामान्य माणसांनी आपण हे समजून घ्यायला पाहिजे की धर्माच्या नावावरती अधर्म पसरवण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जातंय. आणि तिसरी बाब अशी की याच्यामध्ये धादांत खोटा अपप्रचार तपासाकडनं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला जातोय आणि त्याला आपण बळी पडता कामा नये. प्राथमिकता आपली सर्व ही दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींचे मारेकरी शोधणं आणि त्याचबरोबर घटनाविरोधी काम करणाऱ्या संघटनांना बंदीच्या बरोबर बाकीच्या सर्व गोष्टींचा वापर करून नेस्तनाबूत करणं यावरती आपला सगळा फोकस असायला पाहिजे. नक्की. तुम्ही म्हणताय की घटनाविरोधी काम करणाऱ्या संघटनांना बंदी घालण्यासाठीचा एकूण प्राथमिकता आपली असली पाहिजे, सरकारची असली पाहिजे. पुन्हा राजेंद्र स्वामी आपल्या सोबत आहेत. राजेंद्र स्वामी, नेमकं थोडक्यात पहिल्यांदा एका मिनिटात तुम्ही काय सांगू शकाल? कारण तुमची प्रियांका जी आहे ती सनातनच्या ताब्यात आहे असं तुम्ही म्हणताय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? काय प्रकारे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की माझी मुलगी 2009 साली सनातनच्या आश्रमात गेली. ती आई वडिलांना न सांगता निघून गेली. तर त्याचं नेमकं काय इंगित काय त्याच्यामागं? तर त्याच्यामागं नक्कीच संमोहनशास्त्र आहे. ही मुलं सनातनच्या ताब्यात तर आहेतच आहेत, परंतु त्यांचा मेंदू सुद्धा सनातनच्या ताब्यात आहेत आणि त्याच्यामुळे ही मुलं ती सांगतील तसं वागतात आणि त्याप्रमाणे ती घराकडे वगैरे यायला तयार होत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. नक्की. तुम्ही म्हणताय की ही वस्तुस्थिती आहे आणि अर्थात डॉक्टर आशिष देशपांडे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर आशिष देशपांडे, आपण गेले काही काळ ही सगळी हा वाद बघतोय महाराष्ट्रामधला. अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे आणि काही गंभीर असे आरोप या सनातन संस्थेवरती लागलेले आहेत. सनातन संस्थेमधली एकूण कार्यपद्धती आहे, ती कार्यपद्धती आणि त्याहीपेक्षा त्यांनी जी वापरलेली त्यांच्या मुखपत्रातली भाषा आहे, ती भाषासुद्धा तेवढीच आक्षेपार्ह आहे. आणि अशा वेळेला या संस्थेचं जे काही कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीकडे आपण एक कल्ट म्हणून बघू शकतो का? दुसरा मुद्दा तुम्हाला आणखीन विचारायचा आहे, जो श्याम मानवांच्या संदर्भामध्ये त्यांनी जी कार्यपद्धती त्यांची सांगितलेली आहे ती आजही त्यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात माध्यमांकडे सांगितलेली आहे की सातत्यानं सनातन हे ब्रेनवॉश करतं आणि त्या ब्रेनवॉशच्या कार्यपद्धतीचा परिणाम म्हणून जे आपल्याकडे दुर्दैवानं जे खून केलेले आहेत त्या खुनामध्ये त्यांचा सहभाग असावा, अशा प्रकारचा त्यांचा जो आरोप आहे त्यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतं? बघा, पहिली गोष्ट म्हणजे की हा संप्रदाय किंवा कल्ट जो हा शब्द तुम्ही वापरत आहात, आता हा संप्रदाय आणि कल्ट म्हणजे काय, तर एका विचारांची माणसं एकत्र येणं त्याला आपण संप्रदाय म्हणतो. पण त्या संप्रदायाचे विचार हे कुठच्याही व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती बाधा घालत असतील तर आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये त्याला खचितच मान्यता देणं योग्य नाही. आता साहजिकच आहे, प्रत्येक विचार वेगळे असतात आणि विचारांमधनं संघर्ष होतो, पण त्या संघर्षामधनं नवीन विचार निर्माण करण्यापर्यंत जोपर्यंत समाज जात असेल तर त्या समाजामध्ये लोकशाही जी आहे ती चांगल्या प्रकारे सुदृढ झालेली आहे असं आपण समजू. पण त्याच्यामधनं जर गुन्हेगारी होत असेल तर मात्र चुकीचं आहे. आणि ही गुन्हेगारी होते का? आपण नेहमी म्हणतो की समाज गुन्हेगार बनवतो, गुन्हेगार आपोआप निर्माण होत नाही. आणि समाज जेव्हा गुन्हेगार बनवत असतो तेव्हा समाजामध्ये कितीतरी गोष्टी असतात. शिक्षणाचा अभाव, पैशाचा अभाव, गरिबी आहे किंवा त्याच्यावरती तरुण वयामध्ये, एस्पेशली तरुण वयामध्ये मेंदूची वाढ अशा प्रकारे होत असते की जिथे निर्णय क्षमता जी असते ती भावनिक मेंदूकडे असते. आणि अशा वेळेला भावनिक आव्हानं घालून किंवा भावनिक आश्वासनं देऊन
जेव्हा मुलांना निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं तेव्हा ती एक वेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी तयार होतात. आणि हेच आपल्याला दिसतं जगभरामध्ये की अशाच प्रकारची मुलांना, तरुण मुलांना फसवण्याची प्रवृत्ती ही वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्समधनं वापरली जाते. पण त्याच्यामुळे अक्षी म्हणजे दर 100 मागे 80 माणसं टेररिस्ट बनतात असं काही नसतं. त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक तरुणाची सजेस्टिबिलिटी जी आहे ती वेगवेगळी असते. आणि गुन्हेगार बनणं हे सोपं असलं तरी टेररिस्ट बनणं हे तेवढंसं सोपं नाही की ते सतत आणि प्रतीच्या अगदी रतीब लागल्यासारखं होऊ शकेल. पण तरी नक्कीच एकूणच समाज ह्या प्रवृत्तीला जो आहे तो कारणीभूत असतो. नक्की तुम्ही म्हणताय की समाज या प्रवृत्तीला कारणीभूत असतं, त्याच्या आसपासचं वातावरण असतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तरुण वयामध्ये ज्यावेळेला बुद्धी भावनिक आधारावरती जास्ती निर्णय घेऊ शकते त्यावेळेला अशा गोष्टी घडवून आणल्या जाऊ शकतात. पण पुन्हा ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, आज जी परिस्थिती आहे, आज तुम्ही 3 तुमच्या महिला साधकांना माध्यमांच्या समोर आणलं, त्यांची भाषासुद्धा आम्ही बघितली, त्यांनी मीडिया माध्यमांना ज्या पद्धतीने जबाबदार धरलं तेही आम्ही ऐकलं. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अजून जे 2 पालक, अजून आपल्यासोबत आत्ता एक पालक आहेत आपल्यासोबत, त्यांचंही म्हणणं तेच आणि त्याच पद्धतीनं तुम्ही त्यांच्याही मुलींना समोर आणू शकाल? याच्यामध्ये खरं तर असं आहे की कोणीतरी आधी 2 दिवस प्राईम टाईममध्ये कार्यक्रम चालवायचे, बदनामी करायची आणि मग पत्रकार परिषद जी प्राईम टाईममध्ये नसते त्याच्यावरती चर्चा घ्यायची. माझी अपेक्षा होती हमीद दाभोळकर आता काहीतरी म्हणतील, व्यक्ती स्वातंत्र्य जर आपण जोपासावं म्हणतो, आज पबमध्ये जाऊन दारू प्यायची असेल, नाच करायचं असेल तर ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवे तसे कपडे घालायचे असतील तर काही करायचं असेल ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी मला साधना करायची, मला धर्म समजून घ्यायचा आहे, मला राष्ट्रासाठी काहीतरी काम करून घ्यायचं आहे, म्हणून मला जायचं आहे असं म्हटलं तर इथे संमोहन येतं, इथे काहीतरी गुन्हेगारी वृत्ती येते वगैरे वगैरे म्हणतात. हेच नियम दाभोळकरांच्या संघटनांना लागतात, ज्या भावनिक गोष्टींचा यांनी सांगितलं. प्रत्येक संघटनेत अशाच पद्धतीने जातात. मी त्याचं असं म्हणत नाहीये की मग हे सगळे जे आलेले आहेत ते भावनिक स्तरावरून आलेले आहेत, मी असं म्हणत नाहीये. पण इक्वेशन सगळीकडे लागू असतात, पहिला भाग. दुसरं, बंदीच्या बाबतीत म्हणाल किंवा तुम्ही आता 2-3दा जे वारंवार शब्द वापरले, गूढ, गुपित वगैरे, असं काही नाहीये. बंदी घालायचीच असती तर आमच्या बाबतीत सांगायचं तर एवढी वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचंच शासन होतं ज्यांना बंदी घालायचीच होती. पण मुळात इनामदार साहेब त्यात अजून चांगलं सांगू शकतील, पुरावेच नव्हते. ज्या काही केसेसचा उल्लेख केला जातो किंवा खुनांच्या बाबतीत किंवा बॉम्बस्फोटाच्या बाबतीत सांगितलं जातं, प्रत्येक केस, मडगावची केस असेल, सगळेच्या सगळेजण निर्दोष सुटलेले आहेत. ठाण्यामध्ये 4 निर्दोष आहेत, 2 अजून अपिलात आहेत. म्हणजे पुरावा नाहीये. फक्त ही मीडिया ट्रायल करावी का, हा इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण मला इथे असं म्हणायचं आहे की तुम्ही प्रियांका स्वामींच्या वडिलांना बोलवताय, प्रियांका स्वामींना समोर आणा, आज त्यांना काही बोलू देऊ नका, 2 दिवस थांबा. प्रियांका स्वामी आणि त्यांचे वडील, तुम्ही त्यांच्या वडिलांना भेटून द्या ना त्यांना. आम्हाला काय पडलंय जर का त्यांचे वडील, आई वडील आमच्याकडे बघा माध्यमांची सल्लागार आहे, मी त्यांचा कायदेशीर सल्लागार आहे. कोणाचा कायदेशीर सल्लागार? सनातन संस्थेचा मी कायदेशीर सल्लागार आहे. तुम्हाला जरी चर्चाच करायची होती ना तर तुम्ही संपर्क करा, विचारा. प्रियांका संपर्क आम्ही सनातनशी केला होता, त्याच्यानंतर तुम्ही आमच्याशी बोलायला आलेला तिकडे. आम्ही तुम्हाला विचारलं या मुद्द्यावरती तुम्ही बोलाल का, या मुद्द्यासाठी तुम्ही आलेला तिथे, त्यामुळे तुम्ही त्यांची करू शकता आणा आणि मग दोघांची चर्चा समोरासमोर होऊन जाऊ. नाही, आम्ही ती करून घेऊ. पण तुम्ही आतापर्यंत नाही, आज दिवसभर लागलेला आहे. नाही, कमिटमेंट काय प्रॉब्लेम आहे? आम्ही खुलं आहे आमचं सगळं, तुमच्यासारखं गुपित काही नाहीये. गुपित आमचं तुमच्यासारखं काहीच गुपित नाही आमच्या ह्याच्यामध्ये. सांगू द्या, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी देशातली सगळ्यात मोठी तपास यंत्रणा आहे, सनातन संस्थेचा. त्यांनी सगळा तपास केला, अकाउंट्स तपासली, आश्रम तपासले, सगळं त्यांनी मध्यरात्री जाऊन छापा मारलेला होता. त्याच्यात काय नाही मिळालं, ह्याच्यात गुपित अजून असण्याचं काम काय? नाही, मूळ मुद्दा असा आहे की गुपित आणि जी भाषा तुम्ही वापरताय, तुम्ही म्हणताय की तुम्हाला नाही, वेगवेगळ्या नाहीये, त्या सगळ्या एकत्र आहेत, तुमच्या संस्थेशी संबंधित आक्षेप पण तेच आहेत आणि भाषा सुद्धा तीच आहे. तुम्ही जी भाषा वापरताय, क्रांतीच्या वेळी पहिली कृती त्यांच्या विरुद्ध करू, पोलीस आणि सैन्य यांना हरवल्याशिवाय आपण हिंदू राष्ट्र स्थापन करू शकत नाही, हे तुम्ही याच्यावरती तुम्ही ठाम आहात किंवा नाही ते तुम्ही सांगा आधी पहिल्यांदा. आता तुम्ही ही जी भाषा तुमच्या मुखपत्रात आलेली 9 जून 2013 आलेली भाषा आहे, हे तुम्ही मान्य करताय? ही जी क्रांती आहे तुम्ही समजून घ्या, ह्याच्यामध्ये हा वैचारिक क्रांतीचा मुद्दा आहे. अनेक वेळेला ती भूमिका स्पष्ट केलेली आहे, म्हणजे एक बाजू समोर आणायची नाही, एका बाजूवरती बोलत राहायचं. वैचारिक क्रांती ही प्रत्येक ठिकाणी आहे, ती साम्यवादात आहे, ती अनेक धर्मांमध्ये आहे. वैचारिक क्रांती म्हणजे काय? आज भारतीय राज्यघटना पूर्ण उलथवून टाकायची असं तुमचं म्हणणं आहे का? भारतीय राज्यघटनेमध्ये जे म्हटलेलं आहे सर्व धर्म, तुम्ही हे सांगा ना आम्हाला.
म्हणजे इथे जर का तुम्ही हिंदू राष्ट्र स्थापन करणार असाल तर त्याच्यामध्ये मुस्लिमांची काय परिस्थिती असणार आहे, ख्रिश्चनांची काय परिस्थिती असणार आहे? ही जी भाषा तुम्ही पोलिसांच्या विरोधात करताय, अत्याचारी पोलिसांची सूची बनवा म्हणताय तुम्ही. हिंदू राष्ट्राची मागणी करणं किंवा आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणणं हा आमचा संविधानिक हक्क आहे आणि संविधानाच्या चौकटीत राहून हा संविधानिक हक्क नाहीये. संविधानावरती टीका करणे हा हिंदू राष्ट्र मागणं हा संविधानिक हक्क नाहीये. संविधानावरती टीका करणे, वैध स्वरूपातली टीका करणे हे काय तुम्ही तुम्ही जी भाषा वापरताय तुमच्या मुखपत्रातनं अत्याचारी पोलिसांची सूची बनवा म्हणजे काय करणार आहात पोलिसांचं? पोलीस आपल्या इथल्या IPS अधिकाऱ्यांवरती फुली मारलेली आहे तुम्ही लोकांनी. त्याचा अर्थ असा होत नाही की ते जे आता ते म्हणाले की हे खून आणि हे सगळं आमच्यावरती जे आता ढकललं जात आहे त्याचा तुम्ही मला सांगा ना, अत्याचारी पोलीस असतील इनामदार साहेब सोबत आहेत, त्यांच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन आहे, त्यांना पण तुरुंगात घालायची तरतूद आहे. तेलगी घोटाळ्यात किती पोलीस आत गेले? पोलिसांना संरक्षण आहे पण गुन्हेगार पोलिसांना संरक्षण नाही आहे. गुन्हेगार पोलिसांना संरक्षण नाही असं तुम्ही म्हणताय. पोलिसांमध्ये गुन्हेगार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. मग ते तरी तुम्ही आम्हाला दाखवा पुराव्यासहित की कुठले पोलीस गुन्हेगार आहेत. तुम्ही म्हणताय ना गुन्हेगार आहात पोलीस म्हणून. पोलीस आमच्या दृष्टीने पोलीस गुन्हेगार नाहीयेत. आमच्या दृष्टीने जोपर्यंत कायद्याने ठरवत नाही तोपर्यंत पोलीस गुन्हेगार नाही. तुम्ही सरसकट म्हणताय की पोलीस गुन्हेगार देतो ना. तुम्हाला मी उदाहरण देतो. एक मिनिट मालेगावचा मुद्दा आपण काढूया. नाही इनामदार तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला हे म्हणतात की एकीकडे हा भाषा मुद्दा वेगळा आहे, त्या मुलींचा जो मुद्दा आहे तो वेगवेगळा आहे. हे खरे वेगवेगळे मुद्दे तुम्हाला वाटतात? मला बोलू दे. आता मला प्रश्न विचारलाय, मला बोलू दे. आपण विधिज्ञ आहात सनातन संस्थेचे आणि आपण म्हणता घटनेप्रमाणे तुम्ही करत आहात. www.sanatan.org या तुमच्या वेबसाईटवर घोषित उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र स्थापन करणे. इट इज अँटी कॉन्स्टिट्यूशन. कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्युलरिझमचं मूल्य एन्श्राईन झालेलं आहे. नंबर 1. नंबर 2, आपण सार्वजनिक माध्यमातून समाज प्रबोधनासाठी चर्चा करीत आहोत. ही आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा तथाकथित साधकांनी केलेल्या गुन्ह्याचा खटला नव्हे. त्यामुळे पुरावा वगैरे चर्चा आता करायची गरज नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, आपण विधिज्ञ आहात सनातन संस्थेचे, ज्यांचं हिंदुत्व प्रसार हे ध्येय आहे. 3 मर्डर मध्ये सेम मोडस ऑपरेंडी आहे, टायमिंग सेम आहे. तिघही मयत लोक एकाच विचाराचे एक्सपोनंट्स होते. ते विचार यांच्या सनातन संस्थेच्या विरुद्ध होते. हे यांच्या विरुद्ध संशयाची सुई जायला कारणीभूत नाही का? त्याबद्दल त्यांना एवढं वाईट वाटायचं काय कारण आहे? नंबर 1, आपण सनातनचे विधिज्ञ असल्यामुळे कदाचित आपल्याला शिशुपालाचे 100 अपराध मान्य असतील. त्यामुळे अजून 97 मर्डर व्हायची वाट पाहायची असेल आणि त्या 97 मध्ये मी जरी एक असलो तरी मला त्याची काळजी नाही. 100 अपराध भरल्यावर हिंदू धर्माचं तत्वज्ञान तथाकथित सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. ठीक आहे, आपण काय 100 याची वाट बघण्याची काय कारण नाही. त्याच्यावर उत्तर तुम्ही द्या. मी उत्तर देऊ का? नाही, द्या ना उत्तर द्या तुम्ही. मुद्दा असा आहे की त्यांनी बरोबर सांगितलं पहिल्यांदा. ही काय आता पुरावे काय आणि ह्याची चर्चा नव्हे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याचसोबत मी हे पण सांगतो की दाभोळकर हत्येनंतर जो काही चौकशीचा ससेमेरा आमच्या मागे लागला होता, आमच्या शेकडो साधकांच्या चौकशा झाल्या, त्यांचे फोटो काढण्यात आले. इनामदार साहेबांना मी सांगू इच्छितो की महिला कार्यकर्त्यांचे मला पूर्ण कल्पना आहे. मी पोलीस अधिकारी आहे. म्हणजे ही दडपशाही झाली. तपास म्हणजे दडपशाही नव्हे, ती प्रोसिजर आहे. पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेला फक्त चौकशीला बोलवून तिचा फोटो काढला जाणं हे पोलिसांच्या अधिकारात आहे का नाही मला सांगा. आहे. त्यांची आम्ही तक्रार केलेली आहे. तुम्ही तक्रार खुशाल करा, पण पोलिसांच्या अधिकारात आहे. कारण असं पोलिसांना तुम्ही त्यांना संशयित ठरवा, तुम्ही त्यांची केस घ्या आणि मग तुम्ही सगळे पुरावे गोळा करा. पोलिसांना आरोपी पक्षाच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्याची कायद्यात तरतूद नाही. आता पानसरे प्रकरणात जसं संशयित ठरवलं तशा पद्धतीने तुम्ही म्हणाल तर ती वेगळी गोष्ट आहे. पानसरे प्रकरणात पण आता साधकांची चौकशी चालू आहे. पोलिसांना विचारा ना तुम्ही. पोलिसांना 100% सहकार्य संस्थेकडून आमचं होत आहे. त्याच्या आधी मी मगाशी म्हटलं जिथे साधन शुचिताच नाही तिथे साधक हे फसवं नाव का ठेवतायत? असे आरोप करू नका. आरोप नाही, हे माझं मत आहे वैयक्तिक. साधन शुचिता समजायला ते काय असतं हे ह्याच्यामध्ये जायला लागतं. तुमच्याकडनं शिकतो आता. या दोन्ही खून प्रकरणामध्ये संस्थेने पोलिसांना सहकार्य केलं नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर त्यांना समोर आणा. पण त्याचसोबत मी हे सांगतो
की मी त्या आशिष खेतानांचे आभार मानतो, त्यांनी ते स्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा कळलं की कोणीतरी भोंदू बाबांना घेऊन ते कोणाच्या तरी अंगात दाभोळकर येतात आणि ते सांगतात, म्हणून परत सनातनच्या मागे जी चौकशी चालू होती ती तरी आमची थांबली. म्हणजे अशा पद्धतीने केवळ संशयाच्या आधारावरती चौकशा आणि चौकशांचा गुन्हा चालवता राहणार का? नाही, मूळ मुद्दा आहे ससेमिरा कसला. तुमच्या जर का व्यक्तीचे त्याच्यामध्ये जर फोन रेकॉर्ड आलेले असतील आणि ते आता येणार आहे, या सगळ्या गोष्टी आता न्यायालयीन कक्षेमध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ससेमिरा असण्याचं काही कारण नाही. ससेमिरा असं असतो की कुठेतरी कुणाला तरी उगीच त्याच्यामध्ये फरफटलं गेलं तर ससेमिरा असतो. त्याच्यामध्ये थेट त्यांची संभाषणं आलेली आहेत म्हणून पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे. समीर गायकवाडला अटक 16 ते 15 रात्री त्यांनी केली, 16 कोर्टात आणलं, त्याला आता न्यायालयीन कस्टडी कोर्टाने दिलेली आहे. एवढ्या सगळ्या 12 दिवसाच्या तपासामध्ये पोलिसांकडे काय मिळालं तर ती रेकॉर्डिंग. हा तपास म्हणणार का? पोलिसांकडे 15 दिवसात सुगावा किंवा पुरावा मिळाला नाही हे निर्दोषत्वाची कसोटी होऊ शकत नाही. कारण अत्यंत पूर्ण विचारांनी फार हुशारीने जर गुप्ततेने कटकारस्थान करून गुन्हा केला असेल तर गंभीर गुन्हे सुद्धा उघडकीस यायचे राहून जातात. याचा अर्थ ज्यांनी केलाय तो निर्दोष सिद्ध होऊ शकत नाही. पोलिसांच्याच म्हणण्यानुसार तो 6 महिने सर्व्हेलन्स खाली होता. असं नाहीये की अरे असतील 6 महिने असणारा सर्व्हेलन्स खाली हो, जेव्हापासून झालेलं आहे सगळं तरी सुद्धा पुरावे नाहीत. ही हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही 6 महिने रुद्र पाटील कुठे गेला? रुद्र पाटील तुमचाही साधक होता, इतके दिवस आहे कुठे? 6 महिने तुम्ही कसून पाळत ठेवता. रुद्र पाटील आहे कुठे? रुद्र पाटील आहे कुठे? तो का पळून गेलाय? मग तुमच्या साधक मडगावला तुमचे साधक जे बॉम्ब ब्लास्ट मध्ये मेले, तो बॉम्ब दुसऱ्या कोणी ठेवला होता का? मी तुम्हाला आता मुद्दा चांगला माझ्या मूळ मुद्दा असा आहे की त्याच प्रकरणामध्ये जे तुमचे 2 साधक आता फरार आहेत ते का फरार आहेत? सांगतो ना मी. तुम्ही का आणत नाही समोर? ते जर निर्दोष असते तर तुम्ही आणू शकत होता ना त्यांना समोर. पॉलिटिकल कॉन्स्पिरसी कशी असते मी सांगतो तुम्हाला. मडगाव प्रकरणामध्ये तिकडे त्यांचा मृत्यू झाला आणि तेव्हाचे काँग्रेसचे गृहमंत्री रवी नाईकांनी स्टेटमेंट केलं की याच्यात सनातनचा हात आहे. सगळेच्या सगळे निर्दोष सुटले. मध्यरात्री पोलिसांनी जाऊन छापा मारला. 200-500 पोलीस गेले. माझा मुद्दा तरी संपू द्या. म्हणजे इकडे घोषित करायचं की हे सनातनींनी केलं म्हणजे दाभोळकर आणखीन ही जी दुसरी विचारसरणी आहे ते म्हणतात की हे सगळं यांनी केलं, आमची मीडिया ट्रायल चालू होऊन जाते. आणि जी वोट बँक पॉलिटिक्स आहे त्यात ते चालू होतं. दाभोळकरांच्या हत्येनंतर पण हेच झालं. मीडिया ट्रायल आम्ही करत नाही तुमची, आम्हाला अधिकार नाहीये तो. चव्हाणांनी आम्हाला कुठली ट्रायल करायचा अधिकार नाहीये. लगेच वकील साहेब, गोडसे प्रवृत्तीचे माणसं याच्या मागे ही प्रवृत्ती आहे ना, गोडसे प्रवृत्ती. याच्यामध्ये तुमच्या लिखाणामध्ये गोडसे मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी नाकारताय का? नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. त्या 2 गोष्टी एकत्र नका करू. तुमच्या लिखाणामध्ये आहे ना, त्या 2 गोष्टी एकत्र नका करू. माझा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री जर 1 तासाच्या आत म्हणतात की गोडसे प्रवृत्तीची माणसं याच्यात आहेत तर याचे 2च अर्थ निघतात. पहिला अर्थ निघतो की मुख्यमंत्र्यांना माहित होतं की हे व्हायचंय म्हणून ते त्या जबाबदारीने स्टेटमेंट करतात, किंवा त्यांना सगळं लक्ष तिकडेच वळवायचं स्वतःचं वोट बँक पॉलिटिक्स खेळायला. ह्या 2 पैकी एकच अर्थ असू शकतो. आणि कलबुर्गींच्या बाबतीत मी सांगतो, कलबुर्गींच्या हत्येच्या आधी 15 दिवस पोलिसांनी प्रोटेक्शन काढून घेतलं. त्यांना का काढून घेतलं? जर तुम्हाला माहित आहे की ही व्यक्ती अशी आहे, तुम्हाला माहित आहे हे सगळं असं आहे, म्हणजे अशा हत्या होऊ द्यायच्या. तुमची जी विचारसरणी आहे ना, ती जी मांडलेली आहे त्या सगळ्याच्यावरती, त्याच्यात प्रत्येक जण तुमचा शत्रू. वैचारिक स्वातंत्र्य आणि वैचारिक लढा आणि ह्या 2 गोष्टी वैचारिक स्वातंत्र्य पोलिसांनी तुम्हाला दिलेलं आहे. इनामदार का पोलीस याच्यावरती कार्यवाही करू शकत नाही जर एवढं सगळं लिहिलं गेलेलं असेल? मी बोलू शकतो का ही भाषा? एक सामान्य माणूस म्हणून, एक तुम्ही अधिकारी पोलीस अधिकारी म्हणून सांगा, मी एक सामान्य माणूस म्हणून ही भाषा वापरू शकतो का? अत्याचारी पोलिसांची सूची बनवा. त्यांना विचारा ना, बोलू शकतो का ही भाषा? पोलिसांनी अत्याचार केलेला असेल तर पोलिसांनी हिंदुत्ववाद्यांवरती केलेले अत्याचार विसरू नका तुम्ही म्हणतात त्यावेळेला. काय ही भाषा आहे? माझा स्पष्ट प्रश्न असा आहे, जर एखाद्या पोलिसाने अत्याचार केले तर त्याला शिक्षा होते की नाही होते त्यांनी सांगावं. हे तुमचं काम नाहीये. 1 मिनिट बंद. हे आमचं काम नाहीये, तुम्ही मला नका सांगू. त्यांना काही सांगू नाहीये, तुम्हाला काहीच सांगायचं नाही. अशा प्रश्नांची दंडविधानात आहे, संविधानात आहे, ते आम्ही म्हणायचं नाही, ते तुम्ही म्हणायचं. कारण तुम्हाला संविधान मान्य नाहीये. आम्हाला संविधानावर संविधानानेच मिळालेलं आहे. आणि तुम्हाला टीका करायचा अधिकार आहे, तुम्ही टीका करा, पण संविधान तुम्हाला मान्य आहे. वोट बँक पॉलिटिक्सची ज्यावेळेला तुम्ही भाषा करता त्यावेळेला तुमचा जर काम एवढं पवित्र आहे,
तर तुम्ही वोट बँक मध्ये म्हणजे डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये भाग घ्या आणि निवडून ते आम्ही काय द्या. करायचं बघू तुम्हाला ते 4 आम्ही मतं ठरवू. मिळतात तुम्ही का? फक्त एवढं सांगा, कारण जर तुमच्या पोलिसांनी गुन्हा तुमच्या केला तर पोलिसांना डेमोक्रेसीवर- शिक्षा होते की नाही तुम्ही सांगा. तुमच्या डेमोक्रेसीवर आम्हाला काय करायचं विश्वासच तुम्ही नाही. नका सांगू. तुमच्या डेमोक्रेसीवर विश्वासच आम्हाला नाही. तुम्ही ते नका सांगू. नाही, नाही, पोलिसांनी आहे गुन्हा किंवा नाही केला ते तुम्ही सांगा ना. तुमचा विश्वास आहे का नाही सांगा ना. जो मुद्दा तुम्ही तुमचा त्यांना विश्वास विचारायला आहे का? सांगितला, विश्वास जो आहे मुद्दा का? तुम्ही तुम्हाला त्यांना तेच विचारतो विचारतो. विचारा ना मी पहिलं. त्यांना काय विचारायचं ते मी ठरवतो, पण तुम्हाला मी नाही, विचारतोय. नाही, अरे, सोयीस्कर तुमची जी प्रश्न भाषा नका आहे घेऊ सोयीस्कर तिकडे. नाही ना, सोयीस्कर कसलं आपण मग- खुली चर्चा करतो, याच्यात सोयीस्कर काहीच नाहीये. जर पोलिसांनी तुम्हाला हा अत्याचार प्रश्न केले तर विचारतोय पोलिसांना आम्ही, ही शिक्षा भाषा होण्याची वापरून. पद्धत दंडविधानात आहे. मी तुम्हाला उदाहरण देतोय त्याचं, तुम्ही मला तिथे थांबवताय. नाही तुमचं उदाहरण देताय, थांबवण्याचा मुद्दाच नाही. तुम्ही हे तर आधी मान्य करा ना की ही अशी भाषा मी सामान्य म्हणून करू जे शकतो का? संविधानात आहे, जे तुम्ही- दंडविधानात आहे, ते आम्ही संविधानामध्ये हे म्हणायचं नाही आहे का? की पोलिसांना अशी सूची बनवा आणि पोलिसांची सूची आजपासून बनवण्यास प्रारंभ करा. क्रांतीच्या वेळी पहिली कृती करू त्यांच्या विरुद्ध. पोलीस आणि सैन्य यांना हरवल्याशिवाय आपण हिंदू राष्ट्र स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला अशी तेच- भाषा संविधानामध्ये मान्य आहे का? मला तुम्ही एवढं तर सांगा ना. ही भाषा हो तुमची किंवा आहे नाही. की नाही आधी मान्य करा. हो किंवा मी नाही. तुम्हाला ही मगाचपासून भाषा सांगतो की आपली आहे की नाही संविधानावर मान्य टीका करा. करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि ज्या संविधानाची गोष्ट करतात मला नाही, प्रश्न नाही, आहे टीकेमध्ये- मला प्रश्न आहे ही भाषा की जे आपली आहे का सेक्युलरिझम नाही? ज्या सेक्युलरिझमचा हा मुद्दा सांगतात हे काही आंबेडकर साहेबांनी बनवलेलं संविधानात ते नव्हतं. संविधानामध्ये आतापर्यंत 100 बदल झालेत. जर असे बदल पुढे होऊ शकणार असतील तर ते आम्ही करू. वाय नॉट? आमचा म्हणजे अधिकार आहे तो. अशा प्रकारचे संविधानामध्ये बदल तुम्ही कराल असं तुम्ही म्हणताय. ज्यावेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्ही बघूया आपण त्यावेळेला कराल किंवा नाही. पण मूळ मुद्दा पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भामध्ये राजेंद्र स्वामी जे आपल्यासोबत आहेत, राजेंद्र स्वामी ही तुम्ही चर्चा ऐकताय. या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये सातत्यानं आज राजेंद्र स्वामी आता पुन्हा आपल्याशी संपर्क होत नाही, थोड्या वेळाने पुन्हा त्यांच्याशी आपण बोलूया. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हमीद दाभोलकर तुझ्याकडे येतो. जो सगळ्यात आत्ताचा जो संशयाची सुई आहे, पूर्णपणे संशय जो आहे तो तुम्ही सुद्धा आधी व्यक्त केला होता. अतिशय स्पष्टपणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा तो स्पष्ट व्यक्त केलेला आहे. अनेक असे पुरावे, अगदी धमक्या जाहीर ज्या आहेत त्या अनेक सनातन आणि सनातनशी संबंधित संस्थातल्या लोकांनी ऑनलाईनवरती सुद्धा सगळ्यांना दिलेल्या आहेत. अशा वेळेला असताना मुळात जो कारवाईचा मुद्दा आहे, पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही, तुमच्या मनात त्याच्याबद्दलचे काय पडसाद उमटते? मला ह्या प्रश्नाचं उत्तर देताना जे प्रश्न मला विचारले गेले त्यांचं देखील उत्तर द्यायचं आहे. पहिली बाब मला असं वाटते की या देशातल्या सामान्य माणसाची एक कोंडी झालेली आहे. एका बाजूला धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणारे सेना आणि भाजप सारखे पक्ष सत्तेत असलेले आणि दुसऱ्या बाजूला केवळ बेगडी धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे पक्ष. याच्यामध्ये माझ्या आणि तुमच्यासारख्या सामान्य नागरिकांची कोंडी झालेली आहे आणि त्या पोकळीमध्ये मला वाटतं धर्माचा हिंसेसाठी वापर करणाऱ्या अशा संस्था संघटनांची वाढ होतीये. दुसरी बाब अशी की मला असं वाटतंय की संमोहन आणि ब्रेन वॉशिंग या कार्यपद्धती कुठल्याही प्रकारे त्याची चर्चा होऊ शकते, त्या कशा वापरतात, पण या सगळ्याचा उपयोग हा तपासावरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी होता कामा नये. याची आपण सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दादांत खोट्या गोष्टी माध्यमांसमोर बोलल्या जात आहेत की NIAनी आत्ता संदर्भ आलाय की NIAनी या संस्थेला क्लीन चिट दिली. NIAच्या वेबसाईटवरती जाऊन बघावं, या संस्थेच्या 4 लोकांच्या वरती रेड कॉर्नर नोटीस आहे. 4 लोकांच्या वरती रेड कॉर्नर नोटीस आहे. 2 माणसं स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत. 2 माणसांना 10-10 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि या पलीकडे प्रचंड मोठ्या हिंसेचं समर्थन यांनी सगळ्यांनी केलेलं आहे. समीर गायकवाडच्या बाबतीमध्ये देखील एखादी व्यक्ती ज्यावेळेला आपल्या विरोधी विचाराच्या व्यक्तीचा फोनवरती मी खून केला असं म्हणते आणि दुसऱ्या व्यक्तीचा निखिल वागळेंसारख्या करणारे असं म्हणते आणि त्याच्या मागं वैचारिक विद्रोह स्पष्ट करता येतो, अशा वेळेला मला वाटतं 15 दिवसात पुरेसा पुरावा पोलिसांना मिळालेला आहे आणि त्यांना पुरेसा वेळ आपण याची चौकशी करायला दिला पाहिजे. दुसरी बाब मला असं वाटतं की संशयाची सुई ज्यांच्याकडे आहे त्यांची चौकशी होणार आणि त्या बाबतीत काही अडचणी असतील तर त्या बाबतीत त्यांनी न्यायालयीन मार्ग चोखाळावा. आणखीन एक मुद्दा मला मांडायचा तो असा की अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार ज्या पद्धतीनं करण्याचा दावा केला जातोय तर हे अध्यात्म नक्की काय आहे हे एकदा आपण समजून घेऊया. हे तुकोबा, ज्ञानदेवराय आणि गाडगे महाराजांनी सांगितलेलं भूतदया सांगणारा अध्यात्म आहे का केवळ अध्यात्माच्या नावावर कर्मकांडीकरण केलं जातंय?
याचा देखील मला वाटतं एकदा सगळ्यांच्या समोर मांडणी व्हायला पाहिजे. आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा शेवटचा मुद्दा आहे, त्याचा आम्ही पूर्ण आदर करतो, परंतु व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती कुटुंबाच्या मध्ये तेढ निर्माण केली जात असेल आणि जर आई वडिलांना पालकांना मुलांशी साधं भेटता देखील येऊ शकत नसेल तर मला वाटतं ही गंभीर बाब आहे. एक ट्रान्सपरन्सी आपल्या ऑपरेशन्स मध्ये यांनी आणणं आवश्यक आहे. आपल्या आश्रमांची दारं उघडी करून द्या, सगळ्यांना आतमध्ये येऊ द्यात, बोलू द्यात, लोकांना, पालकांना मुलांशी बोलू द्यात, समुपदेशकांची मदत घ्या आणि चर्चा करून प्रश्न सोडवता येऊ शकतात. ठीक आहे, राजेंद्र स्वामी आपल्या सोबत आहेत, जे प्रियांका स्वामीचे वडील आहेत. राजेंद्र स्वामी, अगदी थोडक्यात पुन्हा एकदा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की सुरुवात जी झाली, ज्यावेळेला तुमची मुलगी जी आहे ती सनातनकडे गेली आणि त्याच्या मधल्या नंतरच्या काळामध्ये तुम्ही काय प्रकारचं सनातनकडे अर्जव केलेले आतापर्यंत आणि सनातनचा तुमच्या त्या अर्जवांना, तुमच्या विनंतीला नेमकं कशा प्रकारचा प्रतिसाद आहे? हो, हे माझं सगळं जे आहे मुलींच्या बाबतीत ते ऐकीव किंवा चर्चेद्वारे नाही, मी स्वतः ते अनुभवलंय, गेलंय, बघितलंय. खरं तर यांचं जर बघितलं तर धर्माच्या नावावर यांचा विषारी प्रचार आहे आणि हिंदूंच्या नावाखाली सहानुभूती घेऊन त्या मुलांचं ब्रेनवॉश करून त्यांचा पाहिजे तसा वापर करून घ्यायचा. देवधर्म आणि अध्यात्माच्या नावानं हिंदू राष्ट्र किंवा ईश्वरी राष्ट्र म्हणून वापर करायचा, पण वास्तविक तसं तिथं नाही. त्यांचं तुम्ही जर शास्त्र, धर्म, साधना, शारीरिक स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया, भावजागृती आणि अहम निर्मूलन साधना ही पुस्तकं जर पाहिली तर नामजपातून हे संमोहन केलं जातंय आणि ही मुलं आज संमोहित झालेली आहेत. यांनी जे म्हटले की मुलांना आम्ही भेटू देतो, येऊ देतो, पालकांना कधी भेटू देतो. मला 3 तास मिरजेच्या आश्रमात बसवलं गेलं, माझ्या मुलीला मला भेटू दिलं गेलं नाही. यांचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदूंच्या नावावर चाललेला एक फार मोठा गंभीर प्रकार आहे, गंभीर बाब आहे. याच्या बाबतीत गांभीर्याने घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. वास्तविक हिंदू 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 म्हणून मला तर असं म्हणायचं आहे की गुराडीचा दांडा गोत्यास काळ म्हणतात, तसं हिंदूंनाच हे अडचणीचे ठरलेत. हिंदूंचेच मुलं मुली, तरुण मुलं मुली आज आश्रमात आहेत, वेगवेगळे आश्रम फिरतायत, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. माझं वय आता 50 वर्ष आहे. माझ्या मुलीला मी जन्म दिला, मी माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. माझी बायको, माझे लेकरं आज मुलीची वाट पाहत बसतेत. माझं सगळं घर डिस्टर्ब झालंय, घरातलं सगळं अस्ताव्यस्त झालंय. अनेक वर्ष मी फिरलो, पायपीट केली, अनेक आश्रमाला भेटी दिल्या. ज्या राजकीय क्षेत्रातली माणसं आहेत, जे तज्ज्ञ माणसं आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला. ब्रेनवॉश, संमोहन हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पोलिसांच्याही लवकर लक्षात येत नाहीत. त्यासाठी घटनेत काही तरतूद नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी हायकोर्टात माझ्या मित्रासह, विजयजी रोकडे जे आहेत खोपोलीचे, जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यासह आम्ही PIL दाखल केलेला आहे आणि त्या बाबतीत माननीय न्यायालय योग्य ते निर्णय देईलच. लोकशाहीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु यांचं हे नामजप आहे किंवा अनुभूती आहे, हे सगळं अगदी कपोलकल्पित आहे. परमपूज्य डॉक्टर स्वप्नात येणं, गणपती त्रास दूर करतोय, कुठं त्रास झाल्यास 3 वेळेला माळ जप करा, देवदेवतांची चित्र इतरांना पाठवा, 0 1 2 3 असे जपाचे प्रकार, सगळं वेगवेगळं, सगळं विचित्र असं काहीतरी आहे आणि हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि मला आणखीन एक त्यात विषय सांगायचा की ग्रामीण भागात हे जे पायर होतात ते सगळ्या मंदिरात जातात, त्या मंदिरात गणपतीचे फोटो लावणं, हे राजेंद्र स्वामी, तुम्हाला एक पुन्हा थेट प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की आज त्यांच्या ज्या महिला साधिका समोर आल्या होत्या, त्यांनी त्यांच्या पालकांवरती सुद्धा आरोप लावलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की पालक त्यांना त्यांच्या मनासारखं जगू देत नव्हते आणि त्यामुळे त्यांना सनातनमध्ये आधार आश्रय घ्यावा लागला. तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही ठाम आहात की तुमच्या मुलीला तुम्ही अशा प्रकारचा कुठलाही त्रास देत नव्हता किंवा अशा प्रकारे तुमच्या मुलीला कुठली अडचण निर्माण करत नव्हता? त्रास देण्याचं तर दूरच राहिले साहेब. एक चापट सुद्धा अजूनपर्यंत मी माझ्या मुलांना मारलं नाही किंवा रागावलो नाही. माझी मुलगी BCom झालेली आहे. हे सगळा संमोहन शास्त्राचा प्रभाव आहे आणि ते मुलं उद्या येऊन आमच्या सुद्धा विरोधात बोलतील, निश्चित बोलतील. ते जे सांगतील तेच बोलतील. एखादं उदाहरण सांगायचं झालं तर कोरड्या विहिरीत जर उडी मार म्हटलं तर लेकरं उडी मारतील, पण पाण्यात पोह म्हटलं तर आम्ही पोहणार नाहीत. ते पूर्ण त्यांच्या आधिपत्याखाली आहेत, ते संमोहित आहेत सध्या मुलं. ते अशा वेळेला एक मिनिट डॉक्टर आशिष देशपांडे, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा. जर अशी एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था असेल तर अशा मानसिक अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला काही काळाकरता आहे त्या संस्थेमधनं बाजूला करून किंवा त्या प्रभावातनं बाजूला करून काही दिवसानंतर त्यांचं स्टेटमेंट घेतलं जाऊ शकतं का? किंवा आज ज्या महिला साधक आहेत त्यांनी जो मीडियालाच आज प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला आम्ही संमोहित वाटतोय का,
अशा पद्धतीनं कसं ओळखता येईल किंवा ही जी सगळी प्रक्रिया चालू आहे, एकीकडे या सगळ्या पालकांची घालमेल दिसते, दुसरीकडे त्या महिलांचं जे सकृतदर्शनी म्हणणं दिसतंय की त्यांना पालकांनी त्रास दिलाय. आज एक पालक आपल्याला म्हणतायत की त्यांनी असं काही केलेलं नाहीये. काय तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये वाटतंय की ज्यातनं शास्त्रीय काही मार्ग काढता येणं शक्य आहे का? तपास यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, अगदी सनातन असेल, यांनी कदाचित उद्या सनातन यांच्या स्वामींच्या मुलीला सुद्धा समोर आणतील. काय करायला पाहिजे? बरं, मंदार, आपल्या मेंदूमध्ये विचारांचा प्रवाह जो आहे तो कशा प्रकारे तयार होतो आणि कशा प्रकारे प्रस्थापित होतो याच्याबद्दल आपण एक गेली 50 वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होताना बघतो आहोत. आणि मेंदूशास्त्रामध्ये जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे खात्रीलायक विचार कसा तयार होतो किंवा विचार प्रवाह कसे बनतात याच्याबद्दल मेंदूमध्ये नक्की काय होतं, पेशीच्या लेवलला काय होतं हे समजणं थोडंसं शास्त्रोक्त भाषेमध्ये शक्य आहे. पेशीमध्ये होणाऱ्या विविध रासायनिक घटना ज्या असतात त्या एका पेशीमधनं दुसऱ्या पेशीमध्ये आपल्या लहानपणीच्या कानगोष्टीच्या खेळासारख्या एका पेशीतनं दुसऱ्या पेशीत जातात. आणि ह्या पेशीतनं दुसऱ्या पेशीत जाऊन हळूहळू प्रस्थापित होण्यासाठी विविध सर्किट जी आहेत मेंदूमधली ती भावनेची मेंदू आणि विचाराचे मेंदू ह्याच्यामध्ये प्रस्थापित होत असतात. आणि हे प्रस्थापित होणारी अनंत सर्किट्स असतात, कारण आपला जो मेंदू आहे विचारी मेंदू किंवा कॉर्टेक्स जो आहे त्याचा एरिया खूप जास्त असतो. त्याच्या खालती एक बेसल गँग्लिया नावाची असते, त्याचा एरिया फार कमी असतो. त्यामुळे साहजिकच मोठ्या मेंदूमधनं छोट्या मेंदूमध्ये येण्यासाठी एक फनेलिंग इफेक्ट होतो आणि नंतर तो फनेलिंग इफेक्ट जो आहे तो आपल्या शरीरामध्ये रोमारोमामध्ये मज्जारज्जूंच्या मार्गाने जातो. हे सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा विचार प्रवाह घडत असतात तेव्हा आपल्या मेंदूमध्ये रासायनिक बदल होत असतात. आणि साहजिकच ही बदल होण्याची प्रक्रिया जी आहे ती जर लहानपणापासून एखाद्या व्यक्तीमध्ये होत असेल तर ती त्याच्या जनुकांच्या रचनेप्रमाणे कमी जास्त प्रमाणात प्रभावित होऊ शकते. आणि त्याच्यामुळे एखादा माणूस हा जास्त सजेस्टिबल असू शकतो, साधा भोळा असू शकतो आणि दुसऱ्याला फसवणं जे आहे ते खूप कठीण असतं किंवा अतिशय चाणाक्ष निघू शकतो. त्यामुळे सगळ्याच मुलांना सजेस्टिबिलिटी जर जास्त असेल तर सगळ्याच मुलांना आपण प्रभावित करू शकत नाही आपल्या विचारधाराने. काही मुलं जी आहेत ती आपल्याला प्रश्न विचारतात. आणि म्हणून तरुण वयामध्ये जेव्हा भावनिक मेंदू निर्णयक्षम असतो तेव्हा बरेच वेळेला भावनांना आव्हान देऊन मुलांना प्रभावित करणं सोपं असतं. जेव्हा माणसं मोठी होतात तेव्हा निर्णय क्षमता जी आहे ती विचार मेंदूकडे जातं. आपण त्याला म्हणतो गधे पंचवीशी संपली की किंवा दाल आटे का भाव समज में आया वगैरे अशी आपल्याकडे म्हणी आहेत ज्याच्यामधनं आपण समजतो की निर्णय क्षमता मेंदू करायला लागला. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार स्वामी जे आपल्याला सांगतायत त्याच्यामध्ये लावला तर कदाचित मला असं वाटतं की जोपर्यंत ट्रान्सपरन्सी नाही तोपर्यंत आपण काही नक्की सांगू शकत नाही. पण ही जर ऍडल्ट असेल आणि ऍडल्ट झाल्यानंतर प्रौढ झाल्यानंतर तिने त्या मुलीने एखादा निर्णय घेतला असेल तर कदाचित तिच्या मनामध्ये होणारी जी सर्किट्स आहेत ती कुठेतरी लहानपणापासून काही वेगळ्या प्रकारे वळत असणार. ती त्यांना कदाचित आईबाबांना सुद्धा कधी कधी कळत नाही आपल्या मुलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. किंवा ही सर्किट्स जी आहे ही सजेस्टिबिलिटीच्या जवळ जाणारी असण्याची शक्यता आहे. पण मोठ्या प्रमाणावर संमोहनाचा वापर करून अशा प्रकारचे घातक विचार किंवा अगदी चांगले विचार सुद्धा मुलांच्या मध्ये प्रस्थापित करणं हे आत्ताच्या घडीला देखील रासायनिक मदतीनेच करता येण्यासारखं आहे किंवा केमिकल हिप्नोसिसने करता येण्यासारखं आहे. केमिकल हिप्नोसिसमध्ये व्यसनशील पदार्थांचा वापर बऱ्याच वेळेला केला जातो टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स तर्फे असा एक समज आहे आणि अशी काही माहिती ही जगामध्ये मिळालेली आहे. त्यामुळे व्यसनशील पदार्थांचा वापर अतिशय छोट्या प्रमाणात करून जर काही मनामधले विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला असेल तर मात्र तो काही केमिकल अनालिसिस जो आहे त्याच्यामुळे आपण फाइंड आउट करू शकतो. पण अदरवाईज मेंदूमध्ये झालेले वैचारिक बदल जे आहेत जर रासायनिक प्रभावांमुळे नसतील किंवा व्यसनशील पदार्थांच्या प्रभावामुळे नसतील तर त्याचा उगम शोधणं
हे सध्याच्या शास्त्रामध्ये तरी अशक्य आहे. नक्की अतिशय छान आणि विस्तृत असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि त्यामुळे काही माहितीची वेगळी कवाडं सुद्धा समोर उघडलेली आहेत. आपल्या एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर पुन्हा या मुद्द्यामध्ये आपण चर्चेला येणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा हीच असणार आहे की सनातनवरती जे प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे त्या प्रश्नचिन्हाला जबाबदार कोण आहे, मीडिया आहे की सनातन आहे, हे पण आपण सनातनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सनातनवरती चर्चा करतोय. काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. पहिली प्रतिक्रिया आहे अप्पा पाध्ये यांची. श्याम मानव काहीही बरळतात, जर खरंच तथ्य असेल तर संमोहनाचा उपयोग कसाबसारख्या गुन्हेगारांवर करावा, असं अप्पा पाध्ये म्हणतायत. विजय कुमार गायकवाड म्हणतायत धार्मिक कट्टरतेसाठी खून करणारे तरुण ब्रेनवॉश केलेलेच आहेत असं समजावं. सचिन वर्तक म्हणतायत पालकांच्या आरोपांना त्यांच्या मुलीच खोटं ठरवत आहेत, त्याचं काय. श्याम चतुर म्हणतायत ब्रेनवॉश होतंय, सनातन संस्थेवर वेळीच बंदी घालावी. प्रदीप पाटील म्हणतायत तथ्य आहे, श्रद्धेच्या नावाखाली बाजार मांडलेला आहे. आणि समीर चिकणे म्हणतायत होय, या आरोपांमध्ये 100% तथ्य आहे. वसंत आगरे म्हणतायत भाजप सरकार सनातनवर बंदी घालू शकेल असं वाटत नाही. अर्थात ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या बरोबरीनं सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आणखीन एक उपस्थित होतो. अमित दाभोलकर आज सनातनच्या ज्या महिला साधक समोर आल्या त्यांनी सुद्धा म्हटलं की हे बेधडकपणे माध्यमांनी समोर आणलेलं आहे सगळं आणि माध्यमांची सुद्धा त्याच्यावरती जबाबदारी आहे. मुळात तुम्हाला हे वाटतंय का, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं भोगलेलं आहे, ज्या सगळ्या गेल्या काही कालावधीमध्ये आपण बघतोय की सातत्यानं आरोप होत आहेत सनातनवरती आणि सनातनची जी काही भाषा आहे किंवा सनातननी जी काही आत्तापर्यंतची वेगवेगळे मार्ग अवलंबलेले आहेत त्यामध्ये संशय आहे, त्यामध्ये अतिशय ठासून भरलेला संशय आहे. त्या संशयास्पद परिस्थितीमुळे ही सगळी परिस्थिती सनातनवरती आले असं काही वाटतंय का? मला असं वाटतंय खरं तर माध्यमांनी या बाबतीमध्ये अत्यंत जबाबदारीची भूमिका घेतलेली आहे. गेली 20 महिने पुरावा नसताना माध्यमं काही बोलत नव्हती. आज ज्या वेळेला अटक झालेली आहे त्यावेळेला माध्यमं भूमिका घेत आहेत आणि मला वाटतं हे अत्यंत चांगली बाब आहे. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या सगळ्या मागचं जे शास्त्रीयता आहे ती समाजापुढे आणण्याचं देखील एक महत्वाचं काम माध्यमं करतायत. मला 2 महत्वाचे मुद्दे मांडायचे आहेत की संमोहनाच्या बाबतीत. एक पहिली बाब म्हणजे व्यक्ती या समुदायाकडे कशा प्रकारे जातात याचं चांगलं विश्लेषण देशपांडे सरांनी केलेलं आहे आणि ते मला मान्य आहे. पण या पलीकडे जाऊन त्या हिंसेचा वापर करायला लागतात आणि खून करतात, हे मला वाटतं आपण वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे. कुणालाही संमोहित करून खून करायला लावता येत नाही. श्याम मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ते एका वेगळ्या संघटनेचं काम करतात आणि त्यांच्याशी या बाबतीमध्ये माझी आणि आमच्या संघटनेची पूर्ण मतभिन्नता आहे. मला वाटतं यामुळं वेगळ्या प्रकारे खुनाच्या तपासाकडून दुसरीकडे लक्ष वळवलं जातंय आणि हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. कुणावरती तरी संमोहनाचा पगडा टाकला आणि त्यांनी खून केला आणि नंतर तो पगडा काढून घेतला आणि त्यांनी खून मान्य केला असं काही घडत नाही. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, आणि त्याचा कार्यकर्ता म्हणून नाही, ज्या माणसांमध्ये संमोहित होण्याची क्षमता असते त्या लोकांना टप्प्याटप्प्यांनी धर्मातल्या काही तत्वांचा वापर करून त्यांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवला जातो आणि त्यामुळं ही मुलं अशा पद्धतीची चौकशी न करणारे विचार मान्य करायला लागतात. महत्वाचा भाग मला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून विचारायचा तो असा आहे की आई वडिलांशी मुलांची भांडणं झाली आणि ती होतात, आपल्या सगळ्यांची होतात. मग ती आपण सांधून घ्यायची का त्यातली दरी वाढवायची? मानसोपचाराचं अध्यात्म मला असं सांगतं की आई वडिलांच्यात आणि मुलांच्यात झालेली मतभिन्नता ही आपण त्यांना सांधून द्यायला मदत केली पाहिजे, एकमेकांच्या पासून तोडण्यासाठी नाही. आणि हे धर्माचं काम आहे, हे मानसशास्त्राचं काम आहे. ते का नाही केलं जात? या मुलांना आई वडिलांपासून तोडलं का जातंय? मतभिन्नता असू शकतात ना प्रत्येक घरामध्ये. माझ्या आई वडिलांशी असतील, माझ्या मुलांच्या माझ्या स्वतःशी असतील, आपल्या प्रत्येकाच्या असतील. त्यामुळे मला वाटतंय की ते सांधून घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि धर्माचा आणि अध्यात्माचा खरा अर्थ समाजाच्या समोर आणला पाहिजे. मी असं देखील सुचवीन की संमोहन हे काय आहे शास्त्र.
जे बाहेर दाखवलं जातं त्या पद्धतीचं संमोहन आणि प्रत्यक्षात मानसशास्त्रात वापरला जाणारा संमोहनाचा भाग आणि त्याचा गुन्हेगाराशी असलेला संबंध या विषयावरती वेगळ्या चर्चा हिंसेच्या त्याच्या संदर्भाच्या पलीकडे घेणं आवश्यक आहे आणि हिंसेचा ह्याच्यातला जो संदर्भ आहे तो बाजूला काढून अतिशय कोल्ड ब्लडेडली ज्या स्वरूपाचे गुन्हे केले गेलेत त्यांना संमोहनाच्या नावाखाली कोणीही पडदा ओढून घेण्याची संधी देता कामा नये. नक्की शिरीष आमदार, पुन्हा हाच प्रश्न आहे की संमोहनाचा जसा मुद्दा समोर येतो त्याप्रमाणे पुराव्यांचा सुद्धा मुद्दा येतो. सनातन गेले काही काळ सातत्यानं म्हणते की पुरावे नसताना हे सगळं केलं जात आहे आणि त्यांच्या मागे ससेमिरा लावला गेलेला आहे. ही जी गल्लत होते पोलीस तपासाचा जो एकूण प्रकार आहे आणि ज्या पद्धतीनं सनातनची जी कार्यपद्धती गेले काही काळ आपण बघतोय आणि त्याच्यामधली जी भाषा आपण बघतोय, कुठेतरी त्यांच्यावरती संशय येतोय, कुठेतरी त्याच्यावरती त्यांना जबाबदार धरण्या इतकी परिस्थिती त्यांनीच गंभीर करून घेतलेली आहे. असे काही सकृतदर्शनी पुरावे तुम्हाला दिसत आहेत का त्याच्यामध्ये? पहिली गोष्ट अशी आहे, आपल्याकडे 2 मानसोपचार तज्ञ आता आहेत आणि संमोहनाची थेरी पोलीस तपासामध्ये अडॉप्ट करणार नाहीत असं माझं मत आहे आणि ते ठाम मत आहे. संमोहन ही संज्ञा या चर्चेमध्ये आणून आपण या प्रकाराचं गांभीर्य थोडं कमी करतोय असं माझं नम्र मत आहे. संमोहनापेक्षा रॅडिकलायझेशन, कट्टरतावाद वाढवणं हे याच्या मागचं खरं कारण आहे. जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम करतं, जे इस्लामिक एक्स्ट्रीमिझम करतं, तेच इथे चालू आहे. रॅडिकलायझेशन वाढवायचं, कट्टरतावाद वाढवायचा आणि त्यामुळे हिंसाचारी विचार माणसाच्या मनात येतात. दुसरं, एकच मिनिट तुम्हाला थांबवतो, कारण या तुमच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आपण ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत त्यांच्याशी बोलूया. पण त्यापूर्वी आपल्यासोबत आता प्रियंका स्वामी आहे, सनातनची साधक आहे आणि तिचे वडील सुद्धा आपल्यासोबत आता या कार्यक्रमामध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तिला भेटून दिलं गेलेलं नाहीये. प्रियंका, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही प्रवक्ते जे अभय वर्तक यांनी संपर्क केला IBN लोकमतशी आणि त्यानंतर तुम्ही आता आमच्याशी बोलायला तयार झालेला आहात. तुमची याबाबतची भूमिका नेमकी काय आहे आणि काय प्रकारे तुम्ही नेमकं तुमच्या भावना व्यक्त करू इच्छित आहे? कारण तुमचे वडील आता काही बोललेले आहेत आणि ते सुद्धा तुमच्याशी बोलू इच्छित आहेत. प्रियंका स्वामी, नमस्कार. मी माझ्या वडिलांना भेटलेले आहे, मिरज आश्रमात पण भेटलेले आहे आणि मी सर्वप्रथम हे सांगू इच्छिते की मी आश्रमात मला कुणी बोलवायला आलं नव्हतं, तर मी स्वेच्छेने गेले तिकडे आणि मी सुशिक्षित आहे, सज्ञान आहे, मला समाजकार्य करायची आवड होती म्हणून मी गेले. नक्की. पण तुम्हाला तुमचे वडील जे म्हणतात की तुम्ही न सांगता गेलात घरातनं आणि त्यानंतर पुन्हा त्यानंतर तुमचा संपर्क किंवा तुमचा संवाद त्या अर्थाने त्यांना जो जसा हवा तसा होऊ शकलेला नाहीये. नाही, मी न सांगता गेले याचा अर्थ असं नव्हे की मी त्यांच्याशी बोलत नाहीये, कारण समाजकार्य करायला ते सहजासहजी परवानगी दिले नसते. कुणीही जरी असतं ना तर कुठलेही आई वडील पटकन आपल्या मुलाला सांगणार नाही ठीक आहे बाबा तुझा पटकन आणि समाजकार्य कर म्हणून, ते विरोध करणारच. त्यामुळे मी न सांगता गेले, पण मी नंतर त्यांना कळवलंय की मी सुरक्षित ठिकाणी आणि आश्रमात आहे आणि मुळात मला समाजकार्य करायची आवड होती म्हणूनच मी गेले. नक्की. पण तुम्ही आता कुठल्या आश्रमात आहात आणि नेमकं तुम्ही शेवटचं कधी तुमच्या आई वडिलांशी बोललाय किंवा संपर्क केलाय? फोनवर वारंवार संपर्क होत असतो. फोनवरती वारंवार संपर्क होत असतो असं तुम्ही म्हणताय. तुमचे वडील आपल्या सोबत आहेत इथे आता. राजेंद्र स्वामी, तुम्हाला काय बोलायचंय का प्रियंकाशी? हो, मी तिला तेच म्हटलं मगाशी. मी जे म्हटलं की ती न सांगता निघून गेली, तिनं ते मान्य केलेलं आहे, न सांगता निघून गेलेली आहे. आणि मिरजेच्या आश्रमात मी म्हटलं की मला 3 तास ताटकळ ठेवलं गेलं तिथं आणि ते मी सांगितलं की हे मुलं म्हणजे काय बळीचा बकरा आहेत, जसं सांगतील तसंच ते बोलतात. पण त्यांना समाजसेवा करायची असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही समाजसेवा त्यांना करून देत नाहीये, त्यामुळे त्या भीतीपोटी प्रियंका तिकडे साधक बनलेल्या आहेत सनातनमध्ये आणि तिथे जाऊन बसलेल्या आहेत असं त्या म्हणतात. ती प्रियंकाच नाही तर अशा अनेक प्रियंका आणि अनेक मुलं हेच सांगतात. सगळ्यांचं उत्तर हे ठराविकच आहे. परंतु आई वडिलांना भेटणं, सांगणं, येणं जाणं, आई वडिलापासून एकदम हे तोडणारी ही कुठली संस्कृती, हा कुठला धर्म आहे, कुठला देव आहे? आई वडिलापेक्षा दुसरा देव कोणता श्रेष्ठ आहे?
तिनं मान्य केली की म्हटली मी न सांगता निघून गेले. असं विरोध करायचं काय कारण पण नाही. तिला जाणं येणं समजा भेटणं समजा हे काहीच तुमच्या नाही. मुलीला समाजसेवा करायची असेल तर ती घरातनं तुम्ही समाजसेवा त्या प्रकारची करून देऊ शकाल का? तेवढी त्या पद्धतीची तुमची मानसिकता आहे का? आई वडील म्हणून तुम्ही ती तयारी तुमची आहे का? हो, अगदी तिची समाजकार्याची इच्छा असेल तर ते करू द्या, परंतु त्यांची जी कार्य करण्याची पद्धत आहे, काम करण्याची पद्धत आहे सनातनची, आई वडिलापासून मुलांना तोडणं, हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. त्याला माझा वैयक्तिक विरोध आहे. ठीक आहे. तुम्ही वीरेंद्र, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की तुम्ही तोडत नाही वगैरे असं म्हणताय, पण प्रत्यक्ष आपण दिसतोय फारकत झालेली आहे कुटुंबाची. आणि त्यांनी सांगितलं, आता त्यांनी स्पष्ट सांगितलं की अनेकदा मी फोनवरती बोलत आहे, दुसरं घरातून सोडणार नाहीयेत, तर वैयक्तिक स्वातंत्र्य तिचं तिला आहे, ते तिने तिच्या आयुष्याचा निर्णय तिने घेतलेला आहे. आणि या अशा स्वरूपाच्या आयसोलेटेड केसेस आहेत, जे बाकी जी मुलं आश्रमामध्ये राहत आहेत त्यांचे पालक येतात, ते घरी जातात, पुन्हा पालक आश्रमात येऊन राहतात, तिथे कुठलेही असे आडपडदे किंवा काही ट्रान्सपरन्सी नसते, गूढ गुपित किंवा अशी कुठलीही गोष्ट त्याच्यात नसते. फक्त जिथे असे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन्स आहेत ती फक्त इथे मीडिया समोर आणायची. आणि आता बरं झालं दाभोळकरांनी सांगितलं, हे ज्या पद्धतीने सांगतायत की समूहित केलं, त्यांनीच सांगितलं की असं काही एवढ्या टप्प्यापर्यंत समोन होऊ नाही शकत. तिच्या विचार स्वातंत्र्याचा निर्णय होता, तो तिने घेतलेला होता. याला खरं तर आज सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे की एक महिला म्हणते की मला एक वेगळं चौकटी बाहेरचं आयुष्य जगायचं आहे, तर त्याला का तुम्ही नकारता? प्रियंका स्वामी, तुम्हाला असं वाटत नाहीये का, जर आत्ता तुमचे वडील सोबत आहेत राजेंद्र स्वामी, ते जर तुम्हाला बोलवत असतील घरी आणि आई वडिलांकडे जाऊन तुम्ही तिकडे तुम्हाला अपेक्षित असलेली समाजसेवा का तुम्ही करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? मला पूर्ण वेळ समाजसेवा करायची आहे, त्यासाठी मी आश्रमात गेले. पण काय प्रकारची समाजसेवा तुम्ही करता? आश्रमामध्ये राहून तुम्ही काय प्रकारची समाजसेवा करता? आश्रमामध्ये आश्रमाची विविध कार्य आहेत. तिकडे ग्रंथ संकलनाची सेवा असू दे अथवा प्रसार कार्य असू दे, तिकडे फ्लेक्स वगैरे बनतात, तर अनेक सेवा मी तिकडे करत असते. ठीक आहे. तुम्ही अनेक प्रकारची सेवा करताय म्हणताय आश्रमामध्ये. राजेंद्र स्वामी, तुम्हाला हे मान्य नाहीये का, जर त्या दिवसभर तिकडे समजा अशा प्रकारची सेवा करतायत तर काय हरकत आहे असं तुमचं म्हणणं? दिवसभर नाही साहेब, आज जवळपास त्याला 6 वर्ष झालं. 6 वर्षात आश्रमात राहूनच सगळी सेवा करावी आणि आई वडिलांना भेटूही नये, बोलू नये, किंवा आम्ही तिथं आश्रमात आल्यानंतर 3-3 तास तिथं ताटकळत उभा राहावं आणि हे म्हणतात की समोन नाही, बाकीचं काही नाही. पण मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्याच्या पायाला हाताला असे दोरे गुंडाळलेले होते, बारीक बारीक काटक्या होत्या. हा काय प्रकार आहे? अगदी तुम्ही एकदम फ्रीडम, मोकळेपणानं वावरा, मोकळेपणानं काम करा ना. परंतु तसं नाही, वस्तुस्थिती तशी नाही. आणि मुलं पूर्ण समूहित आहेत, सगळीच मुलं हाताला दोऱ्या बांधलेले, पायाला दोऱ्या बांधलेले, बोलायला तयार नाही गेल्यानंतर. प्रियंका, तुम्ही सांगू शकाल का ही कुठल्या प्रकारची साधना तुमची सुरू होती? हातापायाला जर दोऱ्या बांधल्या असतील, काही काठ्या बांधल्या असतील, तर तुमची काय प्रकारची साधना सुरू होती? प्रियंका स्वामी यांचा फोन आता कट झालाय. पुन्हा त्यांच्याशी संपर्क करू, कारण हा विषय त्यामुळे अर्धवट राहता कामा नये आणि त्यावरती नेमकी सनातनची काय भूमिका आहे तीही आपण बघूया. पण पुन्हा वीरेंद्र इचलकरंजीकर, हा जो मुद्दा आहे जो आता शिरीष इनामदारांनी मानला की एक प्रकारचं रॅडिकलाइज कट्टरतावाद कुठेतरी भिनवला जातोय मुलांमध्ये तिथल्या साधकांमध्ये, त्याबाबत ही शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. जर का त्यांची इच्छा आई वडिलांकडे तर तुम्ही त्यांना नेऊन जाऊ शकत नसाल आणि तुम्ही आता म्हणता की त्यांना पूर्ण स्वातंत्र्य ते राहू शकतात, तुम्ही एक एवढी मोठी जर संघटना असेल तर तुम्ही सतत तुमच्या आई वडिलांकडे त्यांच्या मुलांच्या घेऊन जाऊ शकता त्यांना आणि त्यांना काहीतरी त्यांचं जे कुटुंब दुभंगलेलं आहे ते सांगू शकता. आत्ता जे त्यांनी परत शिफ्ट केलं हे स्वतःच समोहित आहेत असं मला तरी वाटतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या म्हणजे जे काही तिकडे चालतं ते वाईटच असं काहीतरी त्यांच्या मनात जे भरवून ठेवलेलं आहे, हा सगळा त्याचा परिणाम आहे, दुसरं काहीही नाही. मी स्पष्ट म्हणतो इथे ज्या गोष्टी आश्रमामध्ये जे म्हटलं की प्रियंका स्वामी यांनी ते ज्यावेळेला भेटायला गेले त्यावेळेला हातापायला दोऱ्या बांधल्या होत्या किंवा त्याच्यात काहीतरी काटक्या लावल्या होत्या, तर ही कुठल्या प्रकारची साधना आहे? म्हणजे काय प्रकारचं साधनेचा हा मार्ग आहे? 50 प्रकारच्या साधना असतात, त्या समजून घ्यायला आम्हाला एक वेगळा त्या सनातनच्या प्रवक्त्यांना बोलवा, एक स्लॉट ठेवा ना, नामजप कसा करायचा असतो किंवा स्वतःचे स्वभावदोष काठीबद्दल किंवा या दोऱ्यांबद्दल कसे करायचे, नामजप वगैरे सगळ्यांना माहिती आहे, नामजप वगैरे सगळ्यांना माहिती आहे, ते सांगायची गरज नाही. कुठल्या विशिष्ट जपाने काय परिणाम होतो हे सगळं सनातन संस्था जे करते आहे तो हिंदू धर्मातल्याच सगळ्या गोष्टींचा एक पुन्हा अभ्यास करून त्याच्यातून जे व्यक्तीला आवश्यक आहे पुढे जाण्यासाठी आणि समाजाला आवश्यक आहे
ते सांगण्याचा हा याच्याने हा समाज प्रयत्न पुढे आहे. जातो असं तुमचं म्हणणं आहे? एक पालक जर का आर्त यातना करतायत गेले काही काळ तुम्ही की हजारो त्याच्यामुळे लोकांना- समाज पुढे जातोय असं हा तुमचं तेच म्हणणं मी म्हणतो की एक अशी गोष्ट घ्यायची की जिथे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन आहे, दुसरं काय आहे? नाही एक नाही, आज तर 4 गोष्टी दाखवलेल्या आहेत. झालं ना. आज 4 गोष्टी दाखवल्यात, आणखीन काही गोष्टी येतील. काही काळ थांबा तुम्ही, या गोष्टी येतील. आता हा ही तुमची माध्यम अंधश्रद्धा आहे, ही तुमची अंधश्रद्धा आहे असं मला नाही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा तीन जणींनी जे नाही. सांगितलं ना आम्ही TV समोर. वस्तुनिष्ठ पद्धतीनं काम करणारी माणसं आहोत. आम्ही अजिबात अंधश्रद्धा वगैरे काही पाळणारी माणसं आज नाही. ज्या 3 जणींनी त्या आज पत्रकार परिषदेत सांगितलं त्यातल्या 2 जणी 3 वर्ष संस्थेपासून पूर्ण लांब ठेवल्या गेलेल्या होत्या. आता इथे कुठलं समोर येतं? आता इथलं कुठलं रॅडिकलायझेशन येतं? येत नाही ना, कारण त्यांना साधना ही कन्सेप्ट आज लोकांना कळत नाहीये. दुर्दैवाने त्यामुळे हे सगळे बुडबुडे निघतात ज्याला काही बुड नाहीये, दुसरं काही म्हणायची परिस्थिती नाही. आणि जिथे म्हणजे धर्माच्या नावाखाली अधर्म करू नये असं आज आता कोणतरी म्हणालं. मला प्रश्न आहे की नक्षलवादाशी संलग्न असणारे ज्यांच्यावरती आरोप आहेत, म्हणजे आता तुम्ही म्हणता की ते आयदर ते लेफ्ट रॅडिकलायझेशन असो किंवा काय, त्या संघटनांनी आम्ही धर्म काय आहे ते आम्हाला शिकवावं आणि आमच्यावरती आक्षेप घ्यावे, हे मान्य करण्यासारखं नाही. कधीतरी यावर पण चर्चा व्हावी असं नाही, आता करूया चर्चा. कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जे रॅडिकलायझेशन चालू आहे ते हे काय, याला रॅडिकलायझेशन म्हणायचं नाही का? जे आता मगासपासून आम्ही वाचतोय ते पुन्हा पुन्हा त्याच्यावरती तुम्हाला यावं लागेल. हमीद दाभोलकर, तुम्हाला असं वाटत नाही की संपूर्णपणे कट्टरतावाद जो आहे तो या संघटना गेले काही काळ त्यांच्या शब्दांमधनं त्यांच्या प्रकाशनांमधनं हा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे? अगदी मला वाटतंय की अरविंद इनामदार सर जे म्हणत होते ते खूप महत्वाचं आहे. या चर्चांचा फोकस हा थोडासा आपण चुकीच्या दिशेने नेतोय असं मला वाटतंय. याचा सर्व फोकस हा कट्टरीकरणावरती आणि हिंसेच्या प्रसारावरती असायला पाहिजे. आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामध्ये असलेले जे ताण हे मला वाटतं आपण टीव्ही शो वरती सोडवू नये. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ असतात, त्यांनी त्यांच्याकडे जाऊन बसून बोलून हे ताण सोडवावेत. आणि ही त्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे असं मला वाटतं. नक्षलवाद्याचं समर्थन हे कधीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सातत्याने नक्षलवादाच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे. हिंसा ही कुठल्याही विचारसरणीतनं डाव्या उजव्या धर्माच्या हिंदू मुस्लिम येत असेल तर ती त्याज्यच आहे आणि तिचा आपण नकार द्यायला पाहिजे. कट्टरीकरण कर्मकांडीकरण करणारा धर्म हा आपण मान्य करता कामा नये. मानवतावाद सांगणारा दुसऱ्याला मदत करणारा धर्म आपण समाजात पुढे आणायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्या ताईची आपण आता मुलाखत आता ऐकली, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून तिला आणि तिच्या पालकांना एकमेकांच्या मधले नातेसंबंध सांधून घ्यायला आणि कुटुंबाबरोबर राहून समाजाचं काम करायला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इथून पुढे अशा स्वरूपाचे संवाद माध्यमांसमोर करण्याऐवजी मानसोपचार तज्ञांसमोर करणं हे मला वाटतं कितीतरी आवश्यक आहे. दुसरी बाब जी माझ्याविषयी बोलली, मी तुमच्याशी या संदर्भामध्ये मी तुमच्याशी सहमत नाहीये. त्याचं कारण असं आहे की त्या संज्ञा नाहीत, त्यांच्याशी आपण बोलतोय. त्याचं कारण या संपूर्ण या संशयी परिस्थितीमध्ये त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे. ही परिस्थिती संशयाची निर्माण करण्यामध्ये त्यांचा सुद्धा तितकाच सहभाग आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी ही चर्चा करतोय माध्यम म्हणून. त्यामुळे माध्यमांमध्ये आपण काय करावं किंवा काय करू नये याच्याबद्दल मतमतांतर असू शकतील, पण मूळ मुद्दा असा आहे की प्रियंका त्यांनी स्वतः म्हटले की मी सज्ञान आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी आपण ही चर्चा केली होती. ती अज्ञान असती किंवा 18 वर्षाच्या आधीची असती तर कदाचित आम्ही त्यांच्याशी चर्चा केली नसती उघडपणे. पण मूळ मुद्दा पुन्हा मला आपलं मत पटतंय. मला एवढंच म्हणायचंय की याच्या कॉम्प्लेक्सिटीज एवढ्या आहेत की ज्या कदाचित टॉक शो मधनं डिस्टॉर्टेड पद्धतीनं समाजासमोर येतात. त्यामुळे त्यावर जर बोलायचं असेल तर सविस्तर बोलायला हवं. नक्की. आणि तेवढा वेळ घेतोय आपण, म्हणजे आता कुठल्याही वेळेची मर्यादा ठेवत नाही. त्याचं कारणच हे आहे की आता हे गेले काही काळ चालू आहे, इतके सातत्यानं हे सगळे प्रकार समोर घडताना दिसत आहेत आणि संपूर्ण समाज संभ्रमित अवस्थेमध्ये आहे. आणि अशा वेळेला हा जो मुद्दा आहे हा किती क्लिष्ट आहे हे सुद्धा सगळ्यांना समजायची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांशी बोलतोय. राजेंद्र स्वामी, तुम्हाला मगासपासून काही बोलायचं, तुम्ही बोला. हो, मला हेच म्हणायचं की ती सज्ञान आहे, तिला अधिकार आहे, बरोबर आहे. सज्ञान जरी असली तरी ती वयानं सज्ञान आहे, पण त्याचा मेंदू जो आहे तो सनातनच्या ताब्यात आहे. यांना पोलीस मान्य नाहीत, घटना मान्य नाही, लोकशाही मान्य नाही, मीडिया बोलते ते चुकीचं बोलते. सगळे जे बोलतात ते यांच्या विरोधातले ते सगळे चुकीचे, फक्त ते बरोबर. म्हणजे यांचा अर्थ यांचा फक्त साधकांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश. ही कुठली पद्धत आहे? तुम्ही मुलांना त्यांच्या वडिलांना एकत्र बसवा, बोलू द्या, जाऊ द्या. हे सगळं जे काही ठरवता ते तुम्हीच ठरवता आणि पुन्हा मीडिया समोर आणून उभा करता. नक्की.
मीडियासमोर उभं करता, पण मुळात पुन्हा पुन्हा शिरीष आमदार हाच मुद्दा आहे की ज्या ज्या वेळेला हे सगळे प्रश्न समोर राहतात, पुराव्यांचा मुद्दा येतो. तुम्ही म्हणता की कट्टरतावाद जोपासायला नको, कट्टरतावाद करणाऱ्या या सगळ्या संघटना आहेत, पण हा कट्टरतावाद थांबवण्याची जबाबदारी मग कोणावरती आहे? आमच्यावरती, माध्यमांवरती आहे, तशी त्या पोलीस यंत्रणेवरती आणि कायदा व्यवस्थेवरती नाही आहे का? धन्यवाद. मला पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस म्हणून पहिला प्रश्न विचारला. आज आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम, न्याय प्रक्रिया जी आहे भारताची, आपल्या देशाची, ती कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारं पोलीस खातं ह्यांच्या समोर सनातन धर्मसंस्थेच्या माध्यमातून किंवा रूपाने आणि तत्सम संस्थांच्या रूपाने फार मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. अत्यंत सिक्रेटिव्ह काम करायचं, गुप्तपणे काम करायचं, कटकारस्थान खलबतं करायची, पारदर्शकता शून्य ठेवायची आणि पुरावा काय म्हणून विचारायचं, हे आव्हान पोलिसांना परवडणारं नाही. त्याच्यासाठी पोलिसांनी गुप्तवार्ता विभागाचं सक्षमीकरण करणं आवश्यक आहे. सबंध जगभर हे आव्हान आज आहे. गुप्तवार्ता संकलनाच्या कामातली तंत्र प्राचीन काळापासून चालू आहेत. त्या सर्व तंत्रांचा वापर करून गुप्तवार्ता गोळा केली पाहिजे, म्हणजे पुराव्याचा प्रश्न येणार नाही. कारण क्रिमिनल इंटेलिजन्स मध्ये, क्राईम मध्ये सुद्धा इंटेलिजन्सची आवश्यकता असते, या बाबतीत तर आहेच आहे. फक्त सर्व्हिलन्स ठेवणं किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तपासून बघणं किंवा फोन टॅप करणं हा इंटेलिजन्सचा भाग नसतो. त्याला अनेक तंत्र उपलब्ध आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की अशा संस्थांचा देशासमोर, समाजासमोर 21व्या शतकात असलेला धोका ओळखून न्याय प्रक्रिया संस्था, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आणि पोलीस खात्यांनी आपल्या कार्यशैलीमध्ये आमूलाग्र बदल करून येणारं आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि कायदा करणाऱ्या विधिमंडळांनी हा धोका वेळीच ओळखून त्याच्यावर सक्षम कायदे करणं आवश्यक आहे. अन्यथा कायद्यातून पळवाट काढून समाजाची वाट लागेल. ठीक आहे, तुम्ही अतिशय स्पष्टपणे हे सगळं बोलताय. अर्थात काही कायदे अजूनही शिल्लक आहेत, ज्या कायद्यांच्या अंतर्गत ही अशी भाषा पुन्हा पुन्हा वापरण्याचं जे बळ या अशा प्रकारच्या लोकांमध्ये ज्या वेळेला येतं, त्याचं काय करायचं हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पण त्यापूर्वी आता पुन्हा प्रियंका स्वामी यांचा संपर्क झाला आहे. त्यांनी स्वतः फोन केला आहे आणि त्यांना काही बोलायचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की संमोहनाबद्दल त्यांना काही बोलायचं आहे. प्रियंका स्वामी, तुम्हाला काय म्हणायचं? संमोहनाबद्दल मला एक सांगायचं आहे. मी म्हणजे स्वतः उच्च शिक्षित आहे, सज्ञान आहे, सुशिक्षित आहे, तर संमोहन वगैरे असला काही प्रकार नाहीये. हा संमोहन म्हणजे श्याम मानवने डोक्यात घातलेला एक खूळ आहे आणि माझे वडील चांगले आहेत. शिवाय आजच कल्याणमध्ये एका डॉक्टरांनी संमोहनाबद्दल गैरसमज पसरवल्याबद्दल श्याम मानव बद्दल एक केस दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे जर संमोहन करायचं झालं तर चॅनलवर करू शकतात, कोर्टावर करू शकतात, सगळ्याच ठिकाणी करू शकतात, पण संमोहन वगैरे असं काही नाहीये. मी स्वतः सज्ञान आहे, सुशिक्षित आहे. नक्की, पण तुम्ही इथून पुढे तुमच्या आई वडिलांबरोबर जाणं किंवा त्यांच्याबरोबर बोलणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं एवढं तरी तुम्ही करायची तुमची इच्छा आहे किंवा नाही, की पूर्ण वेळ तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इथेच थांबणार आहात? नाही, मी त्यांच्या संपर्कात राहणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की त्यांच्या संपर्कात राहणार आहे आणि ही निश्चित चांगली गोष्ट आहे. आई वडिलांच्या संपर्कात राहण्याची तुम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे. धन्यवाद प्रियंका स्वामी. पण एक मिनिटं फक्त, राजेंद्र स्वामी, तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमची भूमिका, कदाचित तुमची भूमिका त्यांच्या भूमिकेच्या आड येत असेल, तर तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये काहीसे बदल करून येणाऱ्या काळामध्ये त्यांना तुमच्या कुटुंबामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून, पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून काही बदल तुमच्यात घडवून बोलणार आहात किंवा नाही त्यांच्याशी? हो, अगदी 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 समावेश करून घेऊ, आनंदानं हे करू. जो माणूस 10 वेळेला आश्रमाला जातोय, जो माणूस कोर्टात PIL दाखल करतोय, अनेकांचे उंबरटे झिजवतोय, ते तेवढ्याचसाठी की आमची मुलं आमच्या ताब्यात यावीत, आमच्याकडे यावेत, आमच्याशी बोलावेत, सगळ्या पाहुण्या रावळ्यात यावीत जावीत, हेच आई वडिलांची इच्छा आहे. ती येत असेल तर अगदी आनंदानं तिचा स्वीकार करू. अगदी येऊ द्या, बोलू द्या, आमची तीच इच्छा आहे. पण माझं एक मत आहे की माझ्यासारखं असे अनेक ठीक आहे, तुमचा संवाद आता संपर्क तुटलेला आहे. ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, पुन्हा हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही एक संस्था म्हणून त्यांना एकत्र आणू शकता, एवढी तरी तुमची मानसिकता आता तयारी आहे किंवा नाही? म्हणजे
हा प्रश्नच असा विचारला जातोय की सनातन संस्था आशांना तोडतीये. इथेच माझा आक्षेप आहे. अशी मुळात परिस्थिती नाहीये. आणि जिथे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असतात त्या अनेक ठिकाणी असतात, घरगुती घरात पण असतात. असं असेल तर त्याला तुम्ही संस्थेला दरवेळेला अशा पद्धतीने जबाबदार ठरवत राहाल, ही पूर्ण चुकीची गोष्ट आहे. आणि जर तिला स्वतःच्या इच्छेने जायचं असेल तर ती कधीही जाऊ शकते. अशा अनेक वेळेला म्हणजे जे पूर्ण वेळ झाले त्यांना नंतर वाटलं की नाही आपल्याला पुन्हा व्यवहार करायचा, संसार करायचे, ते गेलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्नाचा रोखच असा आहे की हे गूढ आहे, संशयास्पद आहे, असं काहीही नाहीये. आणि हिंदू रॅडिकलायझेशन तर बिलकुल नाहीये. म्हणजे हिंदू रॅडिकल्स असते तर देशात इथपर्यंत आज स्थिती आली नसती की अशावरती चर्चा व्हाव्यात. मी स्पष्ट म्हणतो. हो, स्पष्ट बोलताय तुम्ही, बरं करताय. वी आर नॉट रॅडिकल्स. नाही, तुम्ही म्हणताय बरोबर, तुम्ही काय बोलताय आणि काय तुम्हाला बोलायचंय त्याच्या मागणं ते कळतंय त्याच्यातनं. म्हणजे अशा चर्चा घडल्याच नसत्या जर का हिंदू रॅडिकल असते तर, असंच तुम्हाला म्हणायचं ना. म्हणजे अशा चर्चेला जागाच राहिली नसती समाजामध्ये. हिंदू धर्म हा बेसिकली टॉलरंट आहे. तुम्ही सांगा ना, हा 1 सप्टेंबर 2015चा तुमचा जो म्हणणं आहे की पुरोगाम्यांच्या हत्यांमागे हिंदुत्ववादी संघटना आहेत असं कोणाला वाटत असेल तर पुरोगाम्यांनी हिंदू धर्माविरोधी वक्तव्य बंद करावीत, हाच अशा हत्या थांबवण्याचा मार्ग आहे. म्हणजे हत्या केल्या जात आहेत, केवळ त्याच्या विरोधात बोललं जाते म्हणून हेही तुम्ही मान्य करताय त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हेही म्हणताय की हिंदू धर्म हे रॅडिकलायझेशन नाही तर काय. जिथे असा मुद्दा येतो ना, तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगतो. सच्चर कमिटी का आली तर त्यांच्याकडे ते अशिक्षित आहेत, ते सुधारलेले नाहीत, त्या मानसिकतेतून किंवा त्या धार्मिक झापडबंद विचारातून हिंदूंबद्दल बोला ना. म्हणून त्यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे, नक्षलवाद्यांशी चर्चा केली पाहिजे, काश्मीर मधल्या फुटीरतावाद्यांशी चर्चा केली पाहिजे. सगळेजण आता चर्चा आता सध्या सुरूच आहे. आम्ही त्या रँक मधले नाही. मुद्दा तो आहे की जर अशातून काहीतरी निर्माण होत असेल तर त्यांच्याशी पण चर्चा करा. हा कट्टरतावाद नाहीये का? तुम्ही सांगा ना, हा कट्टरतावाद नाही. जे शिरीष नामदार मगासपासून म्हणतात तो हाच कट्टरतावाद आहे. तुम्ही पद्धतशीरपणे तुमच्या वृत्तपत्रांमधून आणि सगळीकडनं हे लिखाण करत आलेलं आतापर्यंत. एक मिनिट, इथे सरळ हिंदूच्या बाबतीत काहीच ऐकायचं नाही. हिंदू म्हणजे का आम्ही हिंदू नाही आहोत का? हो, हिंदू कोण स्वतःला कंपार्टमेंटलाइज नका करू. हिंदू म्हणजे तुम्हीच हिंदू आहात, बाकी कोणी हिंदू नाहीये तिकडे. मला नम्रपणे एवढंच विचारायचं आहे की मला साधक बनण्यासाठी काय करावं लागेल आणि मी साधक बनल्यानंतर मला आपल्या आश्रमातली प्रत्येक ऍक्टिव्हिटी तपासून पाहण्याचा अधिकार असेल का? त्या बाबतीत मी स्पष्ट म्हणतो, सनातन संस्थेचे ग्रंथ उपलब्ध असतात, कोणी वाचू शकतं. त्यांच्या वेबसाईट्स आहेत, जी काही गोष्टी आहेत मेंबरशिप. लेट मी स्पीक. इथे मेंबरशिप, मगाशी तुम्ही पण मला विचारलं, इथे मेंबरशिप किंवा काही टोकन भरा हे करा अशा गोष्टी नाहीये. ज्याला साधना पटली, ज्याला ती आवडली, ज्याला त्याचे रिझल्ट आले तो करतो, ज्याला नाही आवडली, ज्याला नाही पटली तो नाही करत. ही तुमची अंधश्रद्धा आहे, त्याला मी काय करू? पुन्हा हमीद दाभोलकर, दिशा काय असायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जर का हे अशा प्रकारचे वाद होत राहिले? कारण जे दिसतंय कुठेतरी एका खांबाच्या भोवती गरा फिरतोय आपण, अशी परिस्थिती आत्ताची झालेली दिसते. आणि त्या परिस्थितीमध्ये जो मूळ गाभा आणि मूळ मुद्दा येणाऱ्या काळामध्ये येणार आहे, अगदी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा येणार, तो पुराव्यांचा येणार आहे. त्या दृष्टिकोनातून काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला पहिल्या एका गोष्टीविषयी समाधान व्यक्त करावंसं वाटेल की कुठल्या का कारणानं असेला अंधश्रद्धा असतात हे आपल्या मित्रांनी आता मान्य केलं. याचा अर्थ अंधश्रद्धा निर्मूलन पण महत्वाचं आहे. मला बोलायचं आहे. दुसरी बाब अशी आहे की मला असं वाटतंय की हिंसेच्या समर्थन करणाऱ्या संघटनांवरती कारवाई करण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मोटिव्हच्या पातळीवरचे अनेक अटक करण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे पोलिसांकडे आहेत. ज्यांना असं वाटत होतं की या विचारांना समर्थन करणारं सरकार आज सत्तेमध्ये असताना यांना अटक होणार नाही, तर त्याच शासनाने यांना अटक केलेली आहे. त्याच्यामुळे राजकीय विरोधाचा मुद्दा देखील निकालात निघतो. प्रश्न असा आहे की अत्यंत गांभीर्याने आणि काटेकोर पद्धतीनं तपास करून लवकरात लवकर या खुनांच्या मागचे सूत्रधार आणि मारेकरी पकडले गेले पाहिजेत. केवळ पानसरे सर नाही तर डॉक्टर दाभोळकर आणि कलबुर्गींच्या खुनाच्या मागचे मारेकरी आणि सूत्रधार देखील पकडले गेले पाहिजेत. आणि त्यासाठी पोलिसांना आवश्यक असलेलं सर्व बळ आपण त्यांना पुरवायला पाहिजे. मुलांच्या आणि पालकांच्या मधले मगाशी मी जे बोललो ते थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने सांगतो. असलेले वाद हे आपण याच्यापासून वेगळे ठेवावेत.
हिंसेचा पुरस्कार आणि हिंसेचा समर्थन करणारं संघटन आणि त्याविषयीची संशयाची सुई आणि संमोहन आणि पालक आणि मुलांमधले वाद या दोन गोष्टी आपण जर वेगळ्या ठेवल्या तर मला वाटतं की या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये जो गोंधळ करण्याचा प्रयत्न केला जातोय तो बाजूला करता येऊ शकेल. नक्की, ठीक आहे. अगदी थोडक्यात तुम्ही हे मांडलं, बरं झालं. अर्थात जाता डॉक्टर आशिष देशपांडे, ही सगळी परिस्थिती तुम्ही बघितली, अगदी तुमची त्याच्यावरची एक्सपर्ट कॉमेंट आम्हाला हवी आहे, कारण कदाचित आम्ही माध्यम म्हणून सुद्धा जसं मगाशी हमीद दाभोलकर यांनी सांगितलं की ही चर्चा अशा प्रकारे व्हायला नको. पण आत्ताची जी चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी एका गोंधळाला आपण सामोरं जात असताना अशी चर्चा करणं हे रास्त आहे? बघा, मला फक्त ह्याचीच एक भीती वाटते की मी मानसशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे टेररिझममध्ये जे इन्व्हॉल्व, समाज विघातक ज्या काही प्रक्रिया जगभरामध्ये चाललेल्या आहेत त्या प्रक्रियांच्या साठी कारणीभूत ठरलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा उगम कसा झाला, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विचार होते, त्यांनी आपला विचार समाजापर्यंत कसा पुरवला, हा समाजापर्यंत विचार जात असताना त्यांनी कशा प्रकारच्या भाषेचा वापर केला किंवा कुठल्या प्रकारची माध्यमं वापरली, त्यांच्याकडे आकर्षित झालेला वर्ग कुठचा होता, त्या वर्गाची माहिती कशी होती, म्हणजे त्या स्तर कुठचा होता, त्यांचं शिक्षण किती होतं किंवा त्या संस्थांकडे आकर्षित होणारी माणसं जसजशी वाढत गेली तसा तसा त्यांच्या विचारांमध्ये कसा बदल होत गेला, याचा थोडाफार विचार उपलब्ध आहे. आणि मला एवढीच भीती वाटते की कुठेतरी हा विचार माझा हिंदू धर्म जो आहे तो देखील जवळ करताना कुठेतरी दिसतो. कदाचित जेव्हा ह्या विचारांची सुरुवात होते तेव्हा ती सुरुवात आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे याच्याबद्दलची कल्पना इवन तो विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये असते का नाही मला माहिती नाही. पण जेव्हा हा विचार सतत होत राहतो तेव्हा हळूहळू समाज जो आहे हा त्याच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी आकर्षित व्हायला लागतो आणि मग तो समाज जो आहे तो कुठेतरी एका विस्फोटजन्य परिस्थितीपर्यंत येऊन पोचतो आणि नंतर परिस्थिती जी आहे ती सुरुवातीला जे कोणी त्याचे विचारवंत असतात त्यांच्याही हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून मला असं वाटतं की एक हिंदू धर्मीय म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी हिंसेचा वापर किंवा हिंसा ह्या विचारांचा वापर हा कुठेतरी जास्त प्रभावशीलपणे होत असताना जर माझ्या धर्मात जर दिसला तर त्याच्या विरुद्ध मी बोललं पाहिजे, कारण मी हिंदू आहे आणि माझ्या धर्मामध्ये हिंसाला कुठेही वाव असायला पाहिजे असं मला वाटत नाही. नक्की. अर्थात जाता पुन्हा ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, तुम्ही वापरलेली भाषा ही हिंसक आहे हे आमचं स्पष्ट मत आहे आणि त्या स्पष्ट मताशी तुमचं मत सहमत आहे किंवा नाही तेवढं सांगा. आणि जी भाषा तुम्ही वापरताय ती भाषा आता इथून पुढे थांबवणार आहात की नाही हेही आम्हाला सांगा. 2-3 गोष्टी आहेत. पहिलं तर ते म्हणाले की अंधश्रद्धा हा शब्द मी वापरला, त्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. मुळात श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धा ठेवू नये या मताचे आम्ही पण आहोत, पण अंधश्रद्धेबरोबर श्रद्धा पण काढून टाकावी हे जर होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. असं मला नाही वाटत की त्यांचंही तसं म्हणणं असेल, असं त्यांचंही मत नाही. नास्तिकांनी धर्म काय तो इतरांना शिकवू नये हा सरळ त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती मगाशी मी बोललो नव्हतो, तुम्ही बोलताना मी बोललो नव्हतो, मी फक्त मला सांगायचं नास्तिकतेचा मुद्दा त्यांनी फक्त खोडून काढलाय, तुम्ही बोलू शकता. दुसरं, आता त्यांनी एक चांगलं विधान केलं की सामानव जे म्हणतायत की संमोहनातून इथपर्यंत होऊ शकतं, तसं होत नाही. चला निदान या निमित्ताने महाराष्ट्रापर्यंत हे तरी गेलं की संमोहनातून अशा गोष्टी होत नाहीत. एक आमचं विक्टिमायझेशन जे याच्यातून होत आहे सनातन संस्था आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं, आज सगळीकडे बघताना त्यांच्याकडे हेच खुनी आहेत अशा पद्धतीने बघितलं जातं, निदान ते तरी थांबेल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही या भाषेबद्दल काय म्हणणार आहात? ही भाषा तुम्ही बंद करणार आहात? जिथे मी मगाशी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुखपुत्रामधनं ही भाषा बंद करणार आहात किंवा नाही ते सांगा. आणि जी भाषा आतापर्यंत तुम्ही केलेली आहे, जी घटना विरोधी भाषा आहे, ती तरी तुम्ही थांबवणार आहात की नाही? संविधानिक मार्गाने संविधानावर टीका करायचा अधिकार आम्हाला आहे आणि तो आम्ही वापरणार. एक संविधान जर मान्य नसेल तर त्या संविधानाचा फायदा घेण्याच्या वृत्तीलाच संविधान द्रोह म्हणतात, हे तरी कृपया समजून घ्या.
तुम्ही संविधानाचा वापर करून संविधानावर मी पुन्हा एकदा सांगतो, जी त्यांना जे काय करायचं गोष्ट ते जी करू दे. गोष्टच मान्य नाही त्या गोष्टीचा आधार तुम्ही का घेता? तुम्हाला उदाहरण दिलं ना मगाशी, अत्याचारी पोलीस असतील तर आज त्यांना पण शिक्षा अत्याचारी होते. पोलिसांना आम्ही काय वेगळं अत्याचारी सांगतो पोलिसांना तुम्ही त्यांच्या अत्याचारी पोलिसांना जी शिक्षा होते ती पोलिसाच्या कायद्यामध्ये आहे, सगळ्या कायद्यामध्ये आहे, ते तुम्ही वेगळं सांगायची गरज नाही. पण ज्या पद्धतीनं तुम्ही लिहिलेलं आहे, केवळ अत्याचारी पोलीस असं म्हटलेलं नाहीये, त्यांच्या विरुद्ध तुम्ही हरवल्याशिवाय आपण हिंदू राष्ट्र स्थापन करू शकत नाही, सैन्याच्या विरोधात. मी तेच सांगतो तुम्हाला, हा हिंदू देशद्रोह आहे असं भाषा करणं हिंदू म्हणजे कोणी राष्ट्राची- करू नाही शकत ही हिंदू भाषा राष्ट्राची या मागणी देशामध्ये. करणं, हिंदू राष्ट्राची मागणी करणं हे तुम्ही म्हणजे हे काहीतरी अगदीच भयंकर आम्ही सैन्याच्या काहीतरी म्हणतोय विरोधामध्ये असं म्हणायचं कारण नाही नाही, तुम्ही हिंदू राष्ट्राची भाषा जी करताय आणि त्याच्याबरोबर जे सैन्य आणि पोलीस आणि या सगळ्या गोष्टी बोलतायत ना, हा देशद्रोह आहे आजच्या परिस्थितीमध्ये. ते असंच एक आयसोलेटेड एखादी गोष्ट घ्यायची आणि आणि त्याच्यावरती म्हणत हीच राहायचं. भाषा माझ्या याच्यात माहितीप्रमाणे मी सांगतो, ही सगळ्यांनी वापरलेली आहे, ICC वापरलेली आहे. माओइझमनी सुद्धा हीच भाषा वापरलेली आहे. मूळ- We are मूळ- not तुम्ही- radicals. तुम्ही ही भाषा We are- बंद we are- करा. we आमचं are आता तुम्हाला victimized. एवढंच म्हणणं आहे, ही भाषा We are बंद करा. victimized. We आणि are- दुर्दैव we आहे are आमचं radicals. सगळ्यांचं, आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे की या भाषा वापरणाऱ्या लोकांना पोलीस राजरोसपणे उलट फिरू देतात या आमचा बळी राज्यामध्ये. याच्यात जातोय. कोणतरी उद्या म्हणजे मला तर माझं तर असं म्हणणं आहे की उद्या सगळ्या हे जे कोणी पुरोगामी आहेत स्वतःला म्हणवणारे त्या सगळ्यांना पोलिसांनी संरक्षण द्यावं. उद्या कोणतरी अपघातात जरी पुरोगामी मेला- हा शब्द तुम्ही शिवी म्हणून अपघातात जरी वापरू मेला तरी उद्या म्हणतील की सनातनवाल्यांनीच त्यांचा अपघात घडवला. ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे. नाहक आमचा बळी त्याच्यात देऊ नका. तुमच्या भाषेमुळेच ही मानसिकता तयार झाली, एवढं तरी तुम्ही लक्षात वैचारिक घ्या क्रांती किमान. हा वेगळा मुद्दा आहे. वैचारिक क्रांती म्हणायचा आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विचारांच्या स्तरावरती काहीतरी आम्ही एखादी सगळ्यांनी गोष्ट ऐकून घेतलेलं आहे आणि अर्थात पुन्हा एकदा हाच मुद्दा आहे की हा सगळा जो वाद सुरू आहे त्या वादावरती लवकरात लवकर पडदा पडला पाहिजे. जे काही दूध का दूध पाणी का पाणी आहे ते लवकरात लवकर आपल्यासमोर आलं पाहिजे आणि याची सगळ्यात मोठी जबाबदारी राज्य सरकारवरती आहे, पोलीस यंत्रणेवरती आहे आणि लवकरात लवकर ही जबाबदारी या पोलीस यंत्रणेने आणि राज्य सरकारने लवकरात लवकर पार पाडावी अशी आमची इच्छा आहे. कारण अशी भाषा जर आसपास सातत्यानं कोणी बोलत असेल आणि त्या भाषा बोलल्यानंतर सुद्धा ते राजरोसपणे फिरू शकत असतील तर सामान्य माणूस सुद्धा उद्या सरकारविरुद्ध आणि पोलिसांविरुद्ध अशी भाषा करू शकतो. याचं गांभीर्य आपण समजून घ्यायला पाहिजे. एवढंच म्हणून सध्या तुमचा थांबतो या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. नमस्कार.